केवळ माणसं जिवंत आहेत म्हणून देश जिवंत आहे असं म्हणता येत नाही. ज्या देशातलं साहित्य आणि संस्कृती जिवंत असते तो देश जिवंत मानला जातो. त्या साहित्य आणि संस्कृतीच्या माध्यमानं देश जिवंत ठेवण्याचं काम करणारं ते सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालय आणि मोफत वाचनालय. पुस्तक आणि मस्तक सुधारतं. सुधारलेलं मस्तक कुणाचं हस्तक तर होत नाहीतच, पण लाचारीनं ते कुणापुढं नतमस्तक सुद्धा होत नाही. अशी स्वाभिमानी जाणती मन घडवणारं हे वाचनालय कैलासवासी कल्याणराव उर्फ रामचंद्र जाधव यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेली जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज लोकसंवाद व्याख्यानमाला. या व्याख्यानमालेसाठी या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांच्या संयोजनातून हा देखणा सोहळा पार पडतोय ते सन्माननीय सुरेशजी धोत्रे, सन्माननीय ॲडव्होकेट रवींद्रजी दाभाडे, गणेशजी काकडे, निखिलजी भगत, उपस्थित सर्वच सन्माननीय आणि आपण सर्व. पराभव पहिल्यांदा रणात होत नाही, पराभव पहिल्यांदा मनात होतो. जी माणसं मनाला पराभूत असतात ती रणात जिंकूच शकत नाही, आणि जी माणसं मनाला जिंकलेली असतात ती रणात पराभूतच होऊ शकत नाहीत. रण कुठलंही असो ते जिंकायचं असेल तर मन जिंकणं महत्वाचं, आणि खरं तर साहित्य मन घडवण्याचं काम करतं. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा केलं, पण हे स्वराज्य नेमकं उभा राहिलं तरी कसं? 12 वर्षाच्या शुभाराजांना घेऊन मासाहेब जिजाऊ ज्यावेळी पुण्यात आल्या त्यावेळी मासाहेबांनी पहिल्यांदा थेट आळंदी गाठलं. माऊली ज्ञानेश्वरांच्या समाधीचा त्यांनी जीर्णोद्धार केला. कुरुक्षेत्रावरच्या भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला युद्धप्रवण करण्यासाठी भगवद्गीता सांगितली होती. ती भगवद्गीता माऊली ज्ञानेश्वरांनी प्राकृतात लिहिली. इथली माणसं जर स्वराज्यासाठी युद्धप्रवण करायची असतील तर त्यांच्या हाती परत ती ज्ञानेश्वरी गेली पाहिजे. मासाहेबांनी त्यासाठी आळंदीतल्या ज्ञानेश्वरांची ती ज्ञानेश्वरी लोकमानसांपर्यंत पोहोचवली. तिथून मासाहेब जिजाऊ देहूला गेल्या, जगद्गुरु तुकोबारायांची भेट घेतली. मूर्ती हे ज्यांना न देखावे डोळा म्हणून कळवळा येत असे. कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करणाऱ्या जगद्गुरु तुकोबारायांना मासाहेबांनी स्वराज्याच्या ध्येयपूर्तीची परिक्रमा सांगितली. स्वराज्य उभा राहिलं पाहिजे, पण स्वराज्यासाठी स्वराज्याचे नाईक तयार झाले पाहिजेत. जगद्गुरूंनी त्यासाठीच पाईकाचे अभंग लिहिले आणि पाईकाच्या अभंगातून स्वराज्याचे नाईक उभा राहिले. या सगळ्यातून मन घडण्यातून माणसं घडली आणि माणसांनी स्वराज्य घडवलं. हे सगळ्यात महत्वाचं. कवींद्र परमानंदांना महाराजांनी सांगितलं की स्वराज्याचं चरित्र लिहा. कवींद्र परमानंदांनी स्वराज्याचं चरित्र लिहिलं. गुरुला युद्धतंत्रावर पुस्तक याच परमानंदांनी लिहिलं. बुलढाण्यावरनं संकर्षण सकळकळेंना महाराजांनी बोलावून घेतलं. लिहा, लिहित राहा, ग्रंथ लिहा. संकर्षण सकळकळेने ग्रंथांची निर्मिती केली. खरं तर तत्कालीन काळात खगोलशास्त्रावर, अवकाश ग्रहगोलशास्त्रावर महाराजांनी बालशास्त्री ज्योतिषी संगमेश्वरकर यांच्याकडून ग्रंथ लिहून घेतला. ग्रंथाची निर्मिती महाराजांच्या काळात विलक्षण झाली. गोविंद भट बर्वेनं महाराजांनी सांगितलं लिहा, ग्रंथ लिहा, ग्रंथ लिहा. एवढंच नव्हे तर मराठी भाषेतला पहिला मराठी भाषा शुद्धीकरणाचा ग्रंथ तथा राजव्यवहार कोश हा सुद्धा महाराजांनी तयार केला. अमात्य बलू रघुनाथ पंडितम करुची राजव्यवहार कोशम. धोंडीराज व्यासांच्या सोबत रघुनाथ पंडितांनी हा राजव्यवहार कोश तयार केला. मराठीतला पहिला शब्दकोश महाराजांनी तयार करून घेतला. गागा भट्ट इतर राज्याभिषेकासाठी आले आणि महाराज गागा भट्टांना सांगतायत ग्रंथ लिहा. गागा भट्टांनी इथल्या या मुकामात शिवारकोदय, राज्याभिषेक प्रयोग आणि समय नाही यासारखे असंख्य ग्रंथ लिहिले. एवढंच नव्हे तर ज्या रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक झाला महाराजांनी त्या रायगडावर एक विवेक सभा उभारलेली. या विवेक सभेला आता मी डिबेटिंग क्लब असं म्हणू शकतो. जगभरातले सगळे विद्वान तिथं यायचे आणि महाराज त्या सगळ्या विद्वानांशी अनेक विषयांवर तिथं चर्चा करायची. एकीकडे स्वराज्य उभारायची धामधूम चालू आहे, लढाया चालू आहेत, त्या सगळ्या संकटांच्या मालिका चालू आहेत. पण हे सगळं चालू असताना सुद्धा राजे विद्वत्तेकडं, ज्ञानाकडं, माहितीकडं विलक्षण लक्ष देत होते. या विवेक सभेमध्ये जगभरातल्या तत्वज्ञांशी, विद्वानांशी ते चर्चा करत होते. एके दिवशी महाराजांनी गागा भट्टांना सांगितलं आद्य शंकराचार्य, कुमारील भट्ट, मंडन मिश्र यांचा अद्वैतावर जो वादविवाद झाला तो ग्रंथ रूपाने लिहा, लिहा ग्रंथ रूपाने. म्हणजे महाराजांना आद्य शंकराचार्य माहिती आहे, कुमारील भट्ट माहिती आहे, मंडन मिश्र माहिती आहे. त्यांचा कशावर वाद झाला
अद्वैतावर ते माहिती आहे, त्याच्यावर संहिता लेखन राहिलंय, ग्रंथ लिहिला पाहिजे. महाराज सांगतायत लिहा, ग्रंथ लिहा. असंख्यांकडनं महाराजांनी असंख्य ग्रंथ लिहून घेतले. अहो स्वतः शहाजी राजांना 8 भाषा येत आहेत. जयराम पिंडेकडून 12 भाषातला राधा माधव विलास चंपू नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिलाय. शहाजी राजे उत्तम संस्कृत पंडित आहेत. शतचंद्रम नमस्तलम असं कोडं त्यांनी जयराम पिंडेनं टाकलंय. मासाहेब जिजाऊंना अनेक भाषा येत आहेत. शिवाजी महाराजांनाही 6-7 भाषा येत आहेत. उत्तम संस्कृत येत आहे. एवढंच नव्हे तर शिवाजी महाराजांनी लिहिलेले काही अभंग आता उपलब्ध झाले. आता राज्य उभा राहिलं. संभाजी महाराजांना तर राज्यच करायचं आहे, पण महाराज सांगतायत नाही, अनेक भाषा आल्या पाहिजेत. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, 6 नाही, 7 नाही, 8 नाही, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 भाषा येत आहेत संभाजी महाराजांना. मराठी येते, हिंदी येते, उर्दू येते, कन्नड येते, तामिळ येते, हिब्रू येते, पाली येते, संस्कृत येते. एवढंच नाही, राज्याभिषेकाला उपस्थित असणाऱ्या हेनरी ऑक्झेंडे लिहितो, या छोट्या युवराजांनी, शंभू राजांनी माझ्याशी इंग्रजीतून संवाद साधला. शंभू राजांना इंग्रजी सुद्धा येते. एवढंच नाही, शिवछत्रपती सांगतात लिहा, ग्रंथ लिहा. संभाजी महाराजांनी अनेक ग्रंथ लिहिले. राजकारणावरचा बुधभूषणम, नायिका भेद, नखशिका, तर अध्यात्माची चर्चा करणारा 7 शतक हे ग्रंथ संभाजी महाराजांनी लिहिले. वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषणम या ग्रंथामध्ये श्री गणेशाचं वर्णन लिहिताना संभाजी महाराज लिहितात, पद पदम पत्र समचरण चंद्रजमी कनक करक कर नाद ललित कबीर उदार लंबित विशाल वर रुद्रगती मुंडी कर देत चारी फल एक दंतर सुंद लवतहरीच्यात सकल बल. हे संभाजी महाराजांनी संस्कृत मधून श्री गणेशाचं केलेलं वर्णन आहे. साहित्यिक दृष्ट्या, सांस्कृतिक दृष्ट्या महाराष्ट्र विलक्षण उन्नत करून ठेवला महाराजांनी. अज्ञानदास, यमाजी शाहीर यांना सांगितलं लिहा, लिहा, पोवाडे लिहा, गा, मुक्त कंठाळी गा. अज्ञानदास, यमाजी शाहीर यांनी असंख्य पोवाडे केले. पराक्रमाच्या गाथा प्रत्येकाच्या मनामनात भिनवल्या गेल्या. माणसं लढाईला प्रवृत्त झाली. खरं तर इतकी प्रचंड ग्रंथ संपदा महाराजांनी निर्माण केली. महाराजांनी सुरतेवर छापा मारला. आता छापा मारल्यानंतर तिथं शोधावं काय? सोनं नाणं संपत्ती. पण महाराजांची जिज्ञासूनतर भिरभिरत होती. हे इंग्रज पुढारलेले, सुधारलेले, काहीतरी वेगळं इथं असणार. आणि त्या वखारीत एका कोपऱ्यात महाराजांना कसलं तरी यंत्र सापडलं. महाराजांनी ते तत्काळ उचललं, आणलं सोबत. आता यंत्र उचलून आणलं खरं, पण यंत्र कशाचं आहे तेच कळेना. जिज्ञासा किती आहे महाराजांची बघा. त्यांनी परत इंग्रजांनाच पत्र लिहिलं, ते परवा छापा मारलेला आणलंय तुमचं यंत्र उचलून, पण ते कशाच आहे सांगता का? नाही सांगितलं इंग्रजांनी. महाराजांनी शोध घेतला आणि कळालं हे छपाई करायचं यंत्र आहे. उत्तम 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 ग्रंथ छापता येतील, ज्ञान प्रवाहित करता येईल, हे यंत्र चालू झालं पाहिजे. महाराजांनी पुन्हा इंग्रजांना पत्र लिहिलं. ते छपाई यंत्र चालवणारा एखादा माणूस पाठवता का? नाही पाठवला इंग्रजांनी. अनेक वेळा प्रयत्न केला महाराजांनी. तेच यंत्र महाराजांनी रायगडावर आणलं. रायगडावर त्याला त्यावेळी लिहिता मंडप म्हटलं जायचं, पण ते यंत्र सुरू झालं नाही. महाराजांनी ते यंत्र परत सुरतेच्या भीमजी पारेख नावाच्या माणसाला दिलं आणि सांगितलं यंत्र चालू करा, छपाई करा सुरू करा. आणि भीमजी पारेखनी ते यंत्र चालू केलं आणि हिंदुस्थानातला पहिला छापखाना सुरत मध्ये चालू झाला, ज्याचं नाव होतं श्री शिवाजी छापखाना. म्हणजे हिंदुस्थानच्या छपाई कलेचे जनक म्हणून आम्हाला महाराजांकडेच बघावं लागतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. 1646 पासून 1700 पर्यंत इतकी अफाट ग्रंथ निर्मिती महाराष्ट्रात झाली. पण 1700 पासून पुढच्या कालावधीत महाराष्ट्रात किती ग्रंथ निर्माण झाले महाराजांच्या पश्चात? एकही नाही, एकही नाही. का देश पारतंत्र्यात गेला? इथं ग्रंथ निर्मिती झाली, साहित्य निर्मिती झाली, सांस्कृतिक दृष्ट्या समाज उन्नत झाला, मन घडली की देश स्वतंत्र. आणि हेच बंद झालं की देश पारतंत्र्यात. 350 वर्षापूर्वीचं स्वराज्य उभा राहिलं ते असं मन घडवली महाराजांनी. आज ते मन घडवण्याचं काम या सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालयाच्या वाचनालयाच्या माध्यमातून सुरेशजी धोत्रे साहेब आपण करताय. आपलं पहिलं अभिनंदन त्यासाठी करायला हवं. ही नव्या स्वराज्याची सुरुवात आहे, ही नव्या स्वराज्याची उभारणी आहे. हे स्वातंत्र्याचं परंपरेचं दान अखंडित ठेवण्याची परंपरा आहे. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारला. आज 350 वर्ष झाली. 350वे राज्याभिषेकाचं वर्ष आपण साजरा करतोय. खरं तर जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त पुतळे आणि स्मारक जर कुणाची असतील तर ती आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची. अर्थात एखादा माणूस गेल्यानंतर त्यांच्या कर्तृत्वाची स्मारक होणं स्वाभाविक आहे, पण एखाद्या माणसाच्या जिवंतपणीच
त्यांच्या कर्तृत्वाची स्मारकं उभारत असतील तर त्या महापुरुषाच्या मोठेपणाची ती सर्वोत्तम साक्ष आहे. दक्षिण दिग्विजयाच्या निमित्तानं महाराज आंध्र प्रदेशला गेले. आंध्रात त्या मुक्कामात महाराजांनी श्री शैल मल्लिकार्जुनचं दर्शन घेतलं. महाराज मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आले. मंदिराचा परिसर त्यांनी निहाळला आणि महाराजांच्या लक्षात आलं मंदिर देखणं, मंदिर सुबक आहे पण मंदिराला घाट नाहीये. आणि महाराजांनी आंध्र प्रदेशच्या त्या मुक्कामात श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचे सगळे घाट बांधून काढले. अर्थात आतापर्यंत अनेक राजे महाराज गेले असतील, अनेकांनी ते मंदिर पाहिलं असेल, अनेकांच्या लक्षात आलं असेल की मंदिराला घाट नाही, पण ते घाट बांधावे असं वाटलं कुणालाही नाही. ते वाटलं फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना. अर्थात नसते घाट बांधले तरी आताच्या भाषेत त्यांना सांगता आलं असतं तो भाग कुठं माझ्या मतदारसंघात येतो. पण ही संकुचितता महाराजांकडे नव्हती, एक विशाल व्यापकता त्यांच्या ठाई होती. एके दिवशी महाराजांनी मंदिरात दर्शन घेतलं आणि शिखराचं दर्शन घेण्यासाठी ते बाहेर आले. महाराजांनी शिखराकडे पाहिलं आणि महाराजांच्या लक्षात आलं मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यावर एक गोपूर आहे, पण उत्तरेच्या बाजूचं गोपूर बांधायचं राहिलंय, गोपूर अपूर्ण आहे. आणि महाराजांना तत्काळ वाटलं हे अपूर्ण राहिलेलं गोपूर बांधायला हवं. महाराजांनी आंध्र प्रदेश मधले मजूर बोलावले, हे अपूर्ण राहिलेलं गोपूर बांधून पूर्ण करा. किती खर्च येईल? मजुरांनी रक्कम सांगितली. महाराजांनी तत्काळ पैसे दिले, गोपूर बांधून पूर्ण करा. आणि महाराज पुढच्या मोहिमेला निघाले. महाराजांनी दिलेल्या रकमेच्या बळावर आंध्र प्रदेश मधल्या त्या श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचं ते अपूर्ण राहिलेलं गोपूर बांधून पूर्ण झालं. सगळे मजूर एकत्र बसले आणि त्यांची चर्चा चालू झाली. ऐसा राजा होणे नाही. कित्येक आले गेले, कित्येकाने मंदिर पाहिले, कित्येकाने शिखराचे दर्शन घेतले, कित्येकांच्या ध्यानी आले चौथे गोपूर बांधावयाचे राहिले, पण बांधावे असे वाटले कोणालाही नाही. ते वाटले फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना. ऐसा राजा होणे नाही. बस या राजांचं अस्तित्व इथं सतत राहायला हवं. राजांकडून आपल्याला प्रेरणा मिळायला हवी. काय करता येईल? अनेक मजूर म्हणाला आपण असं केलं तर हे जे चौथं गोपूर आपण बांधलंय त्या चौथ्या गोपुरात आपण महाराजांचीच मूर्ती बसवली तर उत्तम उत्तम उत्तम. आणि आश्चर्य वाटेल आंध्र प्रदेश मधल्या मजुरांनी वर्गणी काढली आणि श्री शैल मल्लिकार्जुनच्या त्या चौथ्या गोपुरात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवली. महाराजांच्या हयातीत महाराजांचं उभारलं गेलेलं हे स्मारक आहे आंध्र प्रदेश मध्ये. महाराजांनी इथंच एक ध्यान मंदिर सुद्धा उभारलेलं. काळाच्या ओघात त्याची पडझड झाली. आता त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्फूर्ती मंदिर उभं आहे. कधी गेलात आंध्रात तर जाऊन बघून या. दक्षिण दिग्विजय करून महाराज परत निघाले. येता येता कर्नाटकात आले. कर्नाटकात बेलवडे नावाचं एक ठाणं, मल्लम्मा तथा सावित्रीबाई देसाई नावाच्या ठाणेदारीने तिथं राज्य करत होत्या. नवरा आदिलशाहीचा सरदार मरण पावला. नवऱ्याच्या पश्चात ठाण्याचा कारभार ह्या सावित्रीबाई बघत होत्या. आमचा दादाजी नावाचा सरदार, त्याला असं वाटलं की सगळं जिंकत निघालोच आहे तर बेलवाडीचं ठाणंही जिंकावं. कुणी सावित्रीबाई म्हणून नाही, सहज पराभूत करता येतील. त्यांनी मोजकं सैन्य घेतलं आणि त्या बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला. पण बाई मोठ्या चिवटाने जिद्दीच्या, त्यांनी दादाजींचा सपशेल पराभव केला. सावित्रीबाईंनी आपला पराभव केलाय हे तर महाराजांना कळलं तर दादाजीनं पुन्हा फौज गोळा केली आणि अफाट ताकदीनिशी पुन्हा हल्ला केला. यावेळी मात्र सावित्रीबाई देसाईंचा पराभव झाला. विजयाच्या उन्मादात दादाजींनी त्यांना कैद केलं. महाराजांच्या सामने चला आणि कैद झालेल्या सावित्रीबाई निघाल्या, पण अचानक थबकल्या. गर्दिशी मागं वळाल्या. स्वतःच तानं बाळ त्यांनी आपल्या सोबत घेतलं आणि म्हणाल्या आता चला. तानं बाळ घेतलेल्या सावित्रीबाई कैदी म्हणून महाराजांच्या समोर उभा राहिल्या. त्यांना माहिती आहे आपण पराभूत आहोत, आपण कैदी आहोत. हे राजा आपल्याला शिक्षा सुनावणार, सजा फरमावणार. पण महाराजांनी काही शिक्षा सुनावण्या अगोदरच सावित्रीबाई सरदिशी पुढे झाल्या आणि स्वतःच्या हातातलं तानं बाळ त्यांनी महाराजांच्या मांडीवर ठेवलं आणि महाराजांना म्हणाल्या मी तुमची कैदी आहे, मी तुमची दोषी आहे. काही शिक्षा द्यायची असेल तर ती मला द्या, पण या सगळ्या प्रकारात माझ्या या तान्या बाळाचा काही दोष नाही, त्याला दोषीच नको. आपल्या मांडीवर असलेल्या त्या तान्या बाळाकडे बघत महाराजांनी स्मित केलं. चिटणीसाला इशाराच झाली. चिटणीस दुधाची वाटी घेऊन आला आणि आपल्या मांडीवर बसलेल्या त्या तान्या बाळाला महाराजांनी चमच्याने दूध पाजलं आणि दूध पाजून झाल्यावर त्या तान्या बाळाकडे बघत महाराज सावित्रीबाईंना म्हणाले हा हा आमच्या मांडीवर जो आहे ना तो आमचा भाचा आहे, हा आमचा भाचा आहे. म्हणजे तुम्ही आमच्या बहीण झाला. मग कुठला भाऊ बहिणीचा राज्य बळकावतो, कुठला भाऊ बहिणीला सजा देतो, कुठला भाऊ बहिणीला शिक्षा फरमावतो. दादाजी यांचं राज्य यांना परत द्याच, पण आमच्या बहीण म्हणून आमच्याकडून चोळी बांगडीसाठी यांना नवराज्य जोडून द्या. आणि हा आमचा भाचा
त्याच्या दूध भातासाठी वतनाची व्यवस्था करा. त्या सावित्रीबाईला काही कळेना. कैसा राजा ऐसा राजा होणे नाही. अरे माझं राज्य ताब्यात घेणं राहिलं बाजूला, हा राजा मलाच आपली बहीण मानतो, चोळी बांगडीसाठी नवराज्य सोडून देतो. अरे मला शिक्षा देणं लांब, माझ्या मुलाला हा आपला भाचा मानतो, त्याच्या दूध भाताची व्यवस्था करतो. धन्य धन्य ऐसा राजा होणे नाही. या राजांची ही कीर्ती चिरंतन लोकांना कळावी म्हणून या सावित्रीबाईंनी या प्रसंगाची 3 दगडी शिल्प तयार करून घेतली. म्हणजे महाराज बसलेत, त्यांच्या मांडीवरती तानं बाळ आहे, महाराज त्याला चमच्याने दूध पाजतायत आणि शेजारी त्या सावित्रीबाई देसाई उभा आहेत. अशी ती दगडी शिल्प. कधी कर्नाटकात गेलात तर धारवाड नावाचा जिल्हा आहे, त्या धारवाड जिल्ह्यात यादवाड नावाचं गाव आहे. त्या यादवाड गावात एक मारुतीचं मंदिर आहे आणि त्या मारुतीच्या मंदिरात सावित्रीबाई देसाईंनी कोरलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं हे दगडी शिल्प आहे. महाराजांच्या हयातीत महाराजांचं उभारलं गेलेलं हे पहिलं मंदिर आहे कर्नाटकमध्ये. 350 वर्ष महाराज आम्हाला प्रेरणा देत. आताचं राजकारण अर्थकारणावर आहे, पण 350 वर्षापूर्वीचं महाराजांचं राजकारण हे नैतिक मूल्यांवर आधारलेलं होतं. हे सगळ्यात मोठं त्यांच्या स्वराज्याचं वैशिष्ट्य आहे, सगळ्यात मोठं. नाहीतर बघा, व्हिएतनाम सारखं छोटस राष्ट्र गेली 36 वर्ष अमेरिकेसारख्या बलाढ्य सल्तनत झुंजवत आहे. 36 वर्ष झाली अमेरिका या टिचवर व्हिएतनामला अजून पराभूत नाही करू शकली. अजिंक्य राहिली व्हिएतनाम. व्हिएतनामच्या या अजिंक्य पदाचं रहस्य सांगताना व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष सांगतात, आमच्याकडे एक महामंत्र आहे, त्या महामंत्राच्या जोरावर आम्ही अमेरिकेला पराभूत करू शकलो आणि त्या महामंत्राचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. परवा व्हिएतनामच्या परराष्ट्र मंत्री भारतात आल्या होत्या. दिल्लीत आल्यावर त्यांनी तिथल्या लोकांना विचारलं, इथं रायगड कुठे आहे? आणि दिल्लीतली माणसं चकित झाली. का? ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन पदस्पर्शानं जी माती पुनीत झाली, ती रायगडाची माती मला माझ्या मस्तकाला लावायचं आहे. कोण सांगते? व्हिएतनामची परराष्ट्र मंत्री. छत्रसाल बुंदेला, त्याचे वडील चंपतराय बुंदेला, औरंगजेबाने त्याला ठार मारला आणि असली गुलामीची नोकरी नको म्हणून छत्रसाल बुंदेला ती नोकरी सोडून सरळ महाराजांकडे आला, मी आपल्याकडे नोकरी करू इच्छितो. आणि महाराज म्हणाले, छत्रसालजी, आपण आल्यावर आमची ताकद निश्चित वाढेल, पण आपण आमची नोकरी करण्यापेक्षा जे आम्ही महाराष्ट्रात केलं ते तुम्ही बुंदेलखंडात जाऊन उभा करा. आणि महाराजांकडनं प्रेरणा घेऊन हा छत्रसाल बुंदेला बुंदेलखंडात गेला आणि त्यांनी बुंदेलखंड स्वतंत्र केला. एक साधा विचार करायचा, आयुष्याची कित्येक वर्ष औरंगजेबानं फक्त महाराष्ट्रात घालवली, स्वराज्य उद्ध्वस्त करायला घालवली. 27 वर्ष तो या सह्याद्रीशी टकरा देत राहिला. सह्याद्रीच का, स्वराज्यच का? अरे तिकडे इराणचा शाहबाज तसाच आहे, अफगाणिस्तान तसंच आहे, आदिलशाही तशीच आहे, निजामशाही तशीच आहे, कुतुबशाही तशीच आहे. ते घे ना, इराण घे, अफगाणिस्तान घे, आदिलशाही, निजाम, ते घे ना, सगळं घे. स्वराज्यच का? औरंगजेबाने याचं उत्तर त्याच्या मृत्यूपत्रात दिलंय. औरंगजेब लिहितो, इराणचं राज्य शाहबाजचं आहे, विजापूरचं राज्य आदिलशाहचं आहे, नगरचं राज्य निजामशाहचं आहे, गोळकोंड्याचं राज्य कुतुबशाहचं आहे, पण महाराष्ट्रातलं स्वराज्य कुठला राजा, सुलतान, सम्राट वा बादशाहचं राज्य नाही, तर ते इथल्या रयतेचं राज्य आहे. आणि जिथं रयतेचं राज्य असतं तिथं माणसं मरायला आणि मारायला कधी मागं पुढं बघत नाहीत. आणि सगळ्यात मोठा धोका तो आहे. हा स्वराज्याचा प्रयोग जर सगळीकडे पसरला तर दिल्लीचा तख्तही बचावणार नाही. ह्या सगळ्या शाह्या राहिल्या तरी चालतील, पण स्वराज्य संपलं पाहिजे, तर माझं दिल्लीचं तख्त टिकेल. का औरंगजेब टकरा मारतो इथं? आणि तेच झालंय. छत्रसाल बुंदेला महाराजांकडनं प्रेरणा घेऊन गेला. आसामचा राजा ओहम बलाढ्य मुघली सत्तेशी झुंजून औरंगजेबाचा त्यांनी पराभव केला. तो आसामचा राजा ओहम सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शनामुळेच मी यशस्वी झालो. ह्या तर काही मागच्या घटना आहेत, पण बंगालमध्ये वंगभंग चळवळ चालू झाली आणि त्या वंगभंग चळवळीला गती यावी यासाठी रवींद्रनाथ टागोरांनी छत्रपती शिवाजी महाराजांनाच त्या चळवळीचा आदर्श म्हणून समोर उभा केलं. छत्रपतींवर कविता लिहिली, जयोस्तु शिवराय. आणि वंगभंग चळवळीमध्ये छत्रपतींची ती कविता गायली जायची आणि लोकांमध्ये चैतन्य निर्माण व्हायचं. कृष्णधन घोष नावाचे बंगाली सद्ग्रस्त, त्यांना असं वाटायचं की माझ्या मुलावर भारतीय संस्कृतीचे संस्कार नकोतच. त्याने आपल्या मुलाला लंडनला पाठवलं. तो तिथंच तरुण होईपर्यंत राहिला. आता तो पाश्चात्य संस्कृतीनं
पुरता प्रेरित झाला असेल असं समजून तो तरुणपणात परत आला. पण हा त्यांचा पुत्र अरविंद भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सामील झाला आणि काही कालखंडानंतर तो अध्यात्मात गेला आणि योगी अरविंद म्हणून जगापुढे प्रकट झाला. त्या योगी अरविंदांनी शिवचरित्रातल्या काही प्रसंगांवर कविता लिहिल्या. त्यातली एक कविता आहे त्यांची पावनखिंडीवर. बाजीप्रभूंची ती झुंज आणि योगी अरविंद असं लिहितात, ही लढाई फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना वाचवण्यासाठी नव्हती, ही लढाई स्वराज्याच्या रक्षणाची नव्हती, तर ही लढाई भारतीय संस्कृतीच्या रक्षणाची लढाई होती. ती पावनखिंड योगी अरविंद तिला भारतीय संस्कृतीच्या रक्षणाची लढाई म्हणतात. तामिळनाडूमध्ये जातीविरोधी चळवळ गतिमान झाली आणि त्या जातीविरोधी चळवळीला गतिमानता यावी म्हणून पुन्हा नायक म्हणून उभा केले ते छत्रपती शिवाजी महाराज. तामिळनाडूमध्ये त्या चळवळीत छत्रपती शिवाजी महाराजांवर एक नाटक बसवण्यात आलं. त्या नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करत होते अभिनेते गणेशन, म्हणजे अभिनेत्री रेखाचे वडील अभिनेते गणेशन. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका इतकी अप्रतिम केली की त्या नाटकानंतर अभिनेते गणेशन यांना कायमच शिवाजी गणेशन म्हणूनच ओळखलं जाऊ लागलं. ज्यांनी ज्यांनी शिवराय अभ्यासले तो पुरता शिवराय म्हणून गेला. केवढं मोठं प्रचंड सामर्थ्य, केवढं मोठं प्रचंड चैतन्य आहे, अफाट आणि विलक्षण. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, 350 वर्ष महाराज राष्ट्राला चेतना, चैतन्य आणि प्रेरणा देत आहेत. हे इथलं वैशिष्ट्य. महात्मा ज्योतिराव फुलेंना समाज सुधारणेच्या चळवळीसाठी नायक म्हणून उभा करावेसे वाटले ते छत्रपती शिवाजी महाराजच. लोकमान्य टिळकांना स्वातंत्र्य चळवळीसाठी आदर्श म्हणून समोर लोकमानसाच्या नावे लागले ते छत्रपती शिवाजी महाराजच. क्षेत्र कुठलाही असो, प्रांत कुठलाही असो, क्रांती चळवळ कोणतीही, आदर्श छत्रपती शिवाजी महाराज. काय विलक्षण, काय विलक्षण आहे. खर तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा फक्त शिवरायांचा राज्याभिषेक नव्हता, हा महाराष्ट्राचा राज्याभिषेक नव्हता, हा फक्त स्वराज्याचा राज्याभिषेक नव्हता, तो अखिल भारत वर्षाचा राज्याभिषेक होता. हे सगळ्यात महत्वाचं. रवींद्रनाथ टागोर एका ठिकाणी असं म्हणतात की हा देश मुळातच अनेक जाती, पंथ, विविध धर्मांचा, या सगळ्या लोकांना एकत्र आणणं कठीण. ते एकत्र आले तर त्यांच्यामध्ये एकत्व निर्माण करणं कठीण, आणि जर एकत्व निर्माण झालं तर त्यांच्यात राष्ट्रीयत्व निर्माण करणं आणखी महाकठीण. पण हे विलक्षण महाकठीण कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्याच्या रूपाने इथं करून दाखवलं. 18 पगड जातीची, 12 बुतेदाराची सारी सवंगडी मंडळी महाराजांनी गोळा केली आणि त्यांच्या बळावर हे राज्य उभा केलं. हे महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य. महाराजांनी कारण नाही दिली. कुणी सैन्य दिलं तर लढीन म्हणतो, कुणी तलवारी दिल्या तर मारीन म्हण. नाही, माड हे नाही, माड ते नाही, शून्यातनं सुरुवात आहे महाराजांची. आहे काय महाराजांकडे? पण कारण सबबी अजिबात शिवचरित्रात तुम्हाला कुणीच कारण देताना दिसणार नाही. विषयच नाही. हे सगळ्यात महत्वाचं. हल्ली आमची अडचण झाली हो, काय करायला सांगितलं की आम्ही कारण जास्त नाही, आमची परिस्थिती नव्हती हो. तू गप. मला भयान राग येतो असल्या माणसांचा. आमची परिस्थिती नव्हती हो. परिस्थिती माणसाला घडवती नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. काय काय लोक येतात, नाही मी गरीब आहे ना. अरे चांगला आहे ना, श्रीमंत व्हायला तुला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे. कारण काय सांगतो त्याची, नाही मला जरा बुद्धी कमीच आहे. अरे छान आहे, छान, खूप चांगलं. विद्वान व्हायला तुला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे. स्वतःच्या कमतरताना बलस्थान बनवा आणि त्या बलस्थानाच्या बळावर कर्तृत्वाचा ध्वज फडकवा. हे यशाचं शिवसूत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितले. काय होतो, 1645 ला महाराजांनी राजगड घेतला. बेवसाऊ होता, म्हणजे घेतला तर बांधायला हवा, पण बांधायचा तर संपत्ती हवी होती. का संपत्ती महाराजांकडे नाही? मग महाराज असं म्हटले का, नाही घेतला तर बांधायला पाहिजे, बांधायचा तर फंड्स पाहिजेत. आहेत कुठं बघू तर आता पुढच्या निवडणुकीनंतर फंड्स वगैरे आल्यावर मग घेऊ. थांबले महाराज, नाही पुढचं पुढे बघू, घेऊन तर टाकू. केली सुरुवात. 1645 ला महाराजांनी राजगड जिंकला. 1646 ला तोरणा ताब्यात घेतला आणि तोरण्याचं काम चालू असताना महाराजांना सोन्याच्या मोहराने भरलेले 7 हंडे सापडले आणि त्या संपत्तीतनं महाराजांनी राजगड बांधून पूर्ण केला. महाराज सांगताय तुम्ही सुरुवात करा, जगदंबा आशीर्वाद घेऊन तुमच्या पाठीशी उभा असते. जो पहिलं पाऊल उचलतो तोच पोचतो, जो पाऊल उचलणारच नाही तो पोचेल कसा? एका डोंगराच्या पायथ्याला मावळतीच्या वेळेस सद्ग्रस्त उभा होता.
मी तिकडून निघालो होतो. त्याला विचारलं का थांबलाय? नाही डोंगरावर जायचं आहे. म्हणलं जा ना मग. नाही अंधार आहे ना. मग मी माझ्या हातातला कंदील त्याला दिला. मी निघून आलो. दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता मी तिथं पोहोचलो. सद्ग्रस्त तिथंच उभा. म्हटलं अरे वा जाऊन आला वाटतं. नाही गेलोच नाही. म्हणलं का? अंधार आहे ना. अहो म्हणलं मग कंदील दिला होता ना. हो दिला होता ना, पण त्याचा उजेड फक्त माझ्या पायापुरताच पडतो. मला किती लांब जायचं आहे. अरे भल्या माणसा तू चालायला सुरुवात तर कर. उजेड आपोआप तुझ्या पायाबरोबर येत जाईल. काय केलं महाराजांनी? हेच तर केलं. काही नाही आहे सोबत, पण सुरुवात केली. सगळ्यात महत्वाचं 1670 साली मोगल मराठा संघर्ष प्रचंड वाढलेला. अफाट मोगलांची फौज 5 लाख, महाराजांची 20,000. मग महाराज असं म्हटले का त्यांची 5 लाख आपली 20,000, डिपॉझिट पण राहणार नाही, कशाला अर्ज भरा? नाही हो, आपली किती 20 सुरुवात तर करू, बघू पुढचं पुढं. केली सुरुवात. 1670लाच महाराजांनी प्रबळगड जिंकला आणि प्रबळगडाचं पाहणी करायला महाराज पालखीत बसून गडावर निघाले. पालखीत बसलेल्या महाराजांच्या शेल्याचं एक टोक पालखीच्या बाहेर लोंबकळत होतं. एका मार्गावरनं जाताना प्रबळगडाच्या वाटेवरच्या बोरीच्या झाडाच्या फांद्याच्या काटेत महाराजांचं ते शेल्याचं टोक अडकलं आणि महाराजांना ताण बसला. तसे महाराज म्हणाले पालखी थांबवा. पालखी थांबली आणि महाराज सोबत त्यांना सांगू लागले, हे बोरीचे झाड आम्हाला पुढे जाण्यापासून अडवते आहे. हे बोरीचे झाड आमच्या पुढे जाण्यावर आक्षेप घेते आहे. हे बोरीचे झाड आम्हाला काहीतरी सांगू पाहते आहे. इथे काहीतरी आहे आहे आहे. खाना खाना खाना. माणसं कामाला लागली. बोरीच्या झाडाजवळ खाण्याला सुरुवात झाली. 5-7 फूट गेले. दगडी भिंत सापडली. उकरली. 27 घागरी आणि 4 कढया एवढं सोनं महाराजांना तिथं सापडलं. आणि त्या संपत्तीतनं महाराजांनी फौज उभा केली आणि मोगलांच्या विरोधातला संघर्ष तीव्र केला. तुम्ही सुरुवात करा, सगळी सृष्टी तुमच्या पाठीशी उभा असते. महाराजांच्या यशाचं पहिलं सूत्र आहे. नाहीतर महाराजांनी राज्य उभा करायचं मग काय कवायती फौज आणल्या का? कोण होतं बरोबर? अहो या परिसरातली 13, 14, 15, 16 वर्षाची पोरं महाराज गोळा करायचे. दूरवर इथल्याच कुठल्या तरी जंगलात जायचे आणि या पोरांना तलवारबाजीचं युद्धाचं शिक्षण प्रशिक्षण द्यायचे. पण कुणाला नकळत, कुणाला कळणार नाही अशा बेतानं. आणि आपल्या जंगलात आत काय चाललंय ते बाहेर कुणाला कळू नये म्हणून शिवबाराजांनी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक पोऱ्या उभा केलेला असायचा. त्याला सांगितलेलं असायचं, कुणी अनोळखी माणूस येताना दिसला की तू नुसता खुनेचा आवाज कर. तुझा खुनेचा आवाज ऐकला का मी तलवारी शमशीर लपून ठेवतो आणि विटीदंडूचा खेळ चालू करतो, म्हणजे कुणाला कळणार नाही आपला आज काय चाललंय ते. त्या दिवशी शिवबाराजांचा खेळ रंगात आला होता. आपल्या सोबत त्यांना तलवारबाजीचं युद्धाचं शिक्षण प्रशिक्षण दिलं जात होतं. त्याचवेळी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक खुनेचं पोरगं टेहळणी करत बसलं होतं. त्याच वेळी त्याला दिसलं एक 15-16 वर्षाचं रांगडं पोरगं येताना. तसं खुनेचं पोर थरवलं, नीट निरखून बघितलं, येणार पोर अनोळखी वाटलं. तसं बसल्या जागेवरून त्यांनी हुबेहूब मोराचा आवाज काढला. मोराचा आवाज म्हणजे खून. शिवबाराजांना कळवायची कुणी अनोळखी येतंय सावध राहा. शिवबाराजांनी मोराचा आवाज ऐकला. आपल्या सोबत त्यांना सांगितलं तलवारी शमशीर लपून ठेवा, विटीदंडूचा खेळ चालू करा. कुणी अनोळखी येत आहे. पोरांनी तलवारी लपवल्या, विटीदंडूचा खेळ चालू झाला. तोपर्यंत जंगलाच्या बाहेरच्या झाडावरचं ते खुनेचं पोरगं टप्प दिशी खाली पडलं होतं. 15-16 वर्षाच्या त्या रांगड्या पोरापुढे उभा राहिलं होतं आणि त्याला दमात घेऊन विचारत होतं, कोण र तू? आणि ते 15-16 वर्षाचं रांगडं पोरगं सांगत होतं, रामोशाचा बहिर्जीजी. काय काम काढलं सर? काही नाही जी, राजांना भेटायचं होतं. का र? बोलू की राजांना मग सांगतो. ते खुनेचं पोर म्हणलं तो काम हातच, मी राजासनी सांगाव देऊन येतो. खुनेचं पोरग आत गेलं. राजांना सांगू लागलं, राज कुणी रामोशाचा बहिर्जी आलायची. राजा म्हणले ते पाठवणार. बहिर्जी आत आला. राजांपुढे उभा राहिला. राजाने विचारलं काय काम काढलंस रे? तसा बहिर्जी म्हणाला, राज आम्हाला बी तुमच्या खेळात घ्या की सामील करून. राजाने विचारलं काय येतो तुला? सगळं येतं जी. कसला बी आवाज करतो, कुणाची बी नक्कल करतो. राजा वेषांतर तर असं करतो की तुम्ही बी ओळखायचं नाही. राजांना पटलं वाटलं माणूस कामाचा. असं 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 म्हणतं या आतापासूनच आमच्या खेळात ये. तसा बहिर्जी घुटमळला. म्हटलं राज उद्यापासून येतो की जी? का नाही बापाला सांगावा दिला असता. राज बापाला सांगून उद्यापासून येतो की जी? राजा म्हणले ठीक आहे ये उद्यापासून. बहिर्जी जायला वळाला. 5-6 पावलं गेला. अचानक काय वाटलं कुणास ठाऊक बहिर्जी माघार आला. राजांना म्हणाला, राज एक सांगू का जी? राजा म्हणले बोल. नाही कुणी अनोळखी माणूस आला तर तुम्हाला कळावं म्हणून तुम्ही झाडावर जो पोऱ्या उभा केलाय त्याला सांगा ह्या दिवसात मोर वरडत नाही ती. नाही कुणी जाणता माणूस यायचा मोराचा आवाज ऐकायचा. तो विचार करायचा या दिवसात जर मोर ओरडतच नाही तर आवाज आला कुठनं? ऐतं गमसून जाल राज.
राजाने माणसं गोळा केली तशी दर्याखोऱ्यातली गिरकंदरातली, अचूक ज्ञान सूक्ष्म निरीक्षण असलेली हाच बहिर्जी पुढे राजांचा गुप्तहेर प्रमुख झाला. जगामध्ये अमेरिकेची गुप्तहेर यंत्रणा रॉ आणि इस्रायलची मोसाद ही सर्वोत्तम गुप्तहेर यंत्रणा मानली जाते. त्यापैकी इस्रायलची मोसाद यंत्रणा असं सांगते की आम्ही बहिर्जी नायकांना आणि महाराजांच्या गुप्तहेर खात्याला आमचे आदर्श मानतो. राणा वनातली पोरं महाराजांनी सोबत घेतली आणि त्यांना जागतिक कीर्तीचं बनवून टाकलं. हे वैशिष्ट्य आहे सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात महत्वाचं. नाहीतर बघा ना काय हे सगळं कशासाठी, ध्येय काय होतं महाराजांचं? सगळ्यात महत्वाचा विचार आम्ही केला पाहिजे. राज्य उभा राहिलं, स्वराज्य सज्ज झालं. आता लोकांना छत्रपती हवा होता. न्यायासना पाठीमाग सिंहासन आणि सिंहासना पाठीमाग धर्मासन उभा राहणं गरजेचं होतं. आणि महाराजांनी त्यासाठीच राज्याभिषेकाची घोषणा केली. लाखो वर्षातून महाराष्ट्रात अशी घटना घडलीच नव्हती, ती आता घडणार होती. राजे छत्रपती होणार होते. सज्जता सुरू झाली. रायगडावरच्या 18 कारखाने कामात लागले. राजधानीचा गड म्हणून महाराजांनी रायगड निवडला. रायगडच का, बेलागडी बुलंद, पृथ्वीवर दौलताबाद गड चकोट खरा, पण रायगडीची सर नाही. बस मोरोपंतांनी सांगितलं रायगडासारखी दुसरी पवित्र जागा नाही. जैसा कैलास तैसा रायगड. रायगडावर अजून रक्तच सांडलं नाही. राज्याभिषेकाला पवित्र जागा म्हणजे रायगड. रायगड 18 कारखाने राज्याभिषेकाच्या तयारीला सुरू झाले. सज्जता झाली. महाराज कुलस्वामींनी महनमंगल तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी प्रतापगडाकडे निघाले. महाराज प्रतापगडावर पोहोचले. कुलस्वामींनी तुळजाभवानीचं त्यांनी दर्शन घेतलं. तुळजाभवानीला त्यांनी सोन्याचं छत्र अर्पण केलं. प्रतापगडावरच्या तुळजाभवानी मंदिराच्या वरचा सोन्याचा कळस जो आज दिसतो आहे ना, तो महाराजांनी राज्याभिषेकाच्या आधी अर्पण केलेला. आपण आपल्या मस्तकावर छत्र धरण्या अगोदर कुलस्वामीने आई भवानीच्या डोईवर छत्र धरलं पाहिजे या विचाराने महाराजांनी तुळजाभवानीला छत्र अर्पण केलं. तुळजाभवानी समोर महाराष्ट्र धर्मरक्षणाची शपथ घेतली आणि महाराज रायगडाकडे निघाले. आई तुळजाभवानी समोर महाराजांनी महाराष्ट्र धर्मरक्षणाची शपथ घेतली. हा महाराष्ट्र धर्म काय? या देशामध्ये इतर कुठल्याही प्रांताला असं म्हटलं जात नाही. ओरिसा धर्म, गुजरात धर्म, कर्नाटक धर्म नाही, ते फक्त महाराष्ट्राला म्हटलं जातं महाराष्ट्र धर्म. अन्यायाच्या विरोधात जो चालून जातो तो महाराष्ट्र धर्म. सगळ्यांना संघटित करून त्या संघटित स्वरूपाच्या बळावर जो राज्य निर्माण करतो तो महाराष्ट्र धर्म. रक्षण संवर्धनाची जबाबदारी घेतो तो महाराष्ट्र धर्म. महाराष्ट्र धर्माची शपथ महाराजांनी घेतली. नाहीतर बघा 150 वर्ष इंग्रजांनी इथं राज्य केलं. हिंदुस्थानवर मोगलांचं राज्य होतं, पण इंग्रज असं नाहीत की आम्ही मोगलांकडनं हिंदुस्थान जिंकून घेतला. अजिबात नाही. ते असं नाही म्हणत आम्ही गुजराती लोकांकडनं हिंदुस्थान जिंकून घेतला. ते असं नाही लिहित आम्ही कानडी लोकांकडनं हिंदुस्थान जिंकून घेतला. नाही, इंग्रज लिहितात आम्ही मराठ्यांकडनं हिंदुस्थान जिंकून घेतला. राष्ट्र रक्षणाची जबाबदारी शेवटपर्यंत अखंड पाळली की महाराष्ट्रानं. तो महाराष्ट्र धर्म आहे, तो महाराष्ट्र धर्म. काय होतं महाराजांचं ध्येय? ॲबे करे नावाचा फ्रेंच प्रवासी ज्यावेळी चौलच्या कार्यालयात आला, त्याला राजापूरच्या बंदरात जायचं होतं. महाराजांच्या कार्यालयातनं परवाना घेतल्याशिवाय त्याला पुढे जाताच येणार नव्हतं. हा ॲबे करे चौलच्या कार्यालयात पोहोचला आणि त्यांनी तिथल्या अधिकाऱ्याला प्रश्न विचारला, तुमच्या महाराजांचं हे जे सगळं चाललंय, तुमच्या महाराजांचं स्वप्न काय आहे? तुमच्या महाराजांचं ध्येय काय आहे? तुमच्या महाराजांची महत्वाकांक्षा काय आहे? आणि चौलच्या कार्यालयातला अधिकारी सांगतोय आमच्या महाराजांचं ध्येय, आमच्या महाराजांचं स्वप्न, आमच्या महाराजांची महत्वाकांक्षा अहद तंजावर ते तहद पेशावर, सिंधू नदीपासून बंगालचा उपसागर अखंड साम्राज्य उभा करायचं आणि या साम्राज्यावर भगवा डौलानी फडकावत ठेवायचा. हे आमच्या राजांचं ध्येय. काय विशाल व्यापक ध्येय. अहद तंजावर ते तहद पेशावर, सिंधू नदीपासून कावेरीच्या संगमापर्यंत अखंड साम्राज्य उभा करायचं. राष्ट्र असो का, महाराजांची संकल्पनाच इतकी व्यापक आणि विशाल आहे, अखंड.
नाहीतर मला सांगा, पानिपतावर मराठ्यांनी जायचं कारण काय? अब्दाली आला होता, त्याला हिंदुस्थानवर राज्य करायचं होतं, पण महाराजांनी स्पष्ट सांगितलंय आक्रमक इथं कुणी आता येताच कामा नाहीत, आणि जे जिथून आलेत त्या वाटेने त्यांना परत धाडायचं आहे. महाराजांच्या नंतरचे सगळे योद्धे महाराजांचं हे स्वप्न पूर्ण करतायत. पानिपतावर का? अब्दाली या देशावर आलाय, तो महाराष्ट्रात आला नव्हता. स्वराज्य महाराष्ट्रापुरतं आलं, आणि महाराष्ट्र धर्म जर महाराष्ट्रापुरता असता तर मराठे 1 लाख बांगडी पानिपतावर फोडायची गरज नव्हती. आमचं राष्ट्रीयत्वच व्यापक आहे, राष्ट्राचं रक्षण ही महाराष्ट्राची जबाबदारी आहे, म्हणून मराठे पानिपतावर गेलेत. तो पराभव नाही, तो विजय आहे. कारण पानिपतच्या युद्धानंतर परत हिंदुस्थानवर कुणीही आक्रमक आलेला नाही, हे लक्षात ठेवा. इतकी दहशत त्या अब्दालीनं घेतली, परत धाडस झालं नाही. त्यानं तिरक्या नजरने या देशाकडे बघायचं. मराठे अटकपर्यंत गेले, अटक्यावर झेंडा फडकवला. हे अटक कुठे माहिती आहे? खैबर खिंडीतनं आत आलो म्हणजे या देशावर आक्रमण झाली की 2 खिंडीतनं सगळे आक्रमक आले. एक बोलनची खिंड आणि दुसरी आहे खैबर खिंडीची. बोलांच्या खिंडीतनं फार काही लोक आले नाही, पण जेवढे आक्रमक आले ते खैबर खिंडीतनं आले. महाराजांनी काय सांगितलंय? जिथून आले तिथून त्यांना परत पाठवायचं. अटक्यापर्यंत मराठे पोहोचले. या खैबर खिंडीतनं आत आलं की सिंधू नदीच्या काठावरचं पहिलं ठाण आहे ते आहे अटक. तिथं भगवा फडकवला मराठ्यांनी. म्हणजे आता ते आपल्या ताब्यात आल्यामुळे तिथून परत कुणी इकडे हिंदुस्थानात यायचा सवालच येत नाही. त्यावेळी मराठ्यांचे सेनापती होते राघोबा दादा पेशवे. त्यांनी अटक जिंकल्यावर, अटकवर भगवा फडकवल्यावर इकडं नानासाहेबांना पत्र पाठवलंय, थोरल्या महाराजांचे स्वप्न आता आपण जवळपास पूर्ण करत आणलंय. थोरले महाराज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, तुम्ही जर आज्ञा देत असाल तर खैबर खिंडीतनं पलीकडे जातो आणि पलीकडच्या प्रांतावर सुद्धा भगवा फडकवून येतो. परत कुणी धाडस करणार नाही. त्यावेळी नानासाहेबांनी उत्तर काय दिलं? तूर्त नको. बंगालचा शिरोजोद्धाला रॉबर्ट क्लाइव्हनं पराभूत केलाय. आधी बंगालचा प्रश्न सोडवला पाहिजे. महाराष्ट्र कुणाचा प्रश्न सोडवतोय? बंगालचा. राष्ट्राची जबाबदारीच महाराष्ट्रानं घेतली आहे. हा महाराष्ट्र धर्म आहे. पानिपताचा बदला 10 वर्षानंतर महादजी शिंदेनी घेतला आणि दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकला. दिल्लीच्या तख्तावर पुढे 35 वर्ष शिवछत्रपतीचा भगवा फडकतोय. ही स्वप्नपूर्ती आहे महाराजांची. हे राज्याभिषेक ही सुरुवात आहे. दिल्लीच्या तख्तावर फडकलेला भगवा महाराजांचं स्वप्न तर त्याहून विशाल आहे. महाराजांचा राज्याभिषेक राष्ट्रोत्सव का? कारण स्वप्न इतकं व्यापक आहे, महान आहे. दिल्लीचं तख्त काबीज करून त्याच्यावर दिल्लीचे तख्त राखीतो महाराष्ट्र माझा. महाराजांचं स्वप्न तर दिल्लीच्या तख्तावर बैसतो महाराष्ट्र माझा होत. हे बळ, हे सामर्थ्य, ही प्रेरणा महाराजांनी दिली. हे वैशिष्ट्य आहे. सगळ्यात महत्वाचं ही व्यापकता महाराजांनी शिकवली. हा महाराष्ट्र धर्म. त्या महाराष्ट्र धर्माचं रक्षण करण्याचं वचन देऊन महाराज रायगडावर आले. रायगड तर माणसाने गजबजून केला होता. महाराजांच्या राज्याभिषेकाला अनेक देशोदेशीचे लोक उपस्थित राहिले होते. त्याच्यामध्ये इंग्रजी सत्तेचा प्रतिनिधी हेनरी ऑक्झेंडे, फ्रेंच, गोवेकर, पोर्तुगीज, भागानगर, विजापूरचे आदिलशाही, निजामशाहीचे प्रतिनिधी हे सगळे होतेच. पण पंतप्रधान मोरोपंत, अनाजी दत्तो, बाळाजावजी, हंबीरराव मोहिते, आनंदराव, फिरोजी फर्जंद, मादारी मेहता, नागोजी छेदे या महाराजांच्या जिवलगांची कोण गडबड चाललेली, धांदल उडालेली. राज्याभिषेक समीप आलेला. कोण आनंद झालेला सगळ्यांना. लाखो वर्षाचं स्वप्न पूर्ण होत आहे. 750 वर्षानंतर पारतंत्र्याचा अंधार संपून रायगडाच्या माथावर स्वातंत्र्याचा सूर्य प्रकटतोय. राजे छत्रपती होत आहे. ही सगळी गडबड चालली. धांदल सुरूच होती. पण या सगळ्या धांदलीमध्ये मावळे एकमेकांशी बोलत होते, चर्चा करत होते. कुणीतरी सांगत होतं, आज हे सगळं बघायला स्वराज्याची पायाभरणी करणारे बाजी पासलकर असायला हवे होते. कोण त्याग केला त्यांनी तर पाया मजबूत केला या स्वराज्याचा. आज हा कळस चढताना बाजी पासलकर असायला हवे होते. ते आमचे कान्होजी जे नाईक देशमुख, त्यांना तर कोण आनंद झाला असतो. नाहीतर 40,000 फौजनीशी अफजल खान चालून आला आणि येता येता त्यांनी सगळ्या सरदारांना पत्र पाठवली, येऊन मेळा सामील व्हा, नाहीतर घरादारावरनं गाढवाचा नांगर फिरवेल. वतान पोरबाळा विसरून जा, नांगर फिरवेल. आमचा खंडोजी कपडा फिटोर झाला. भयापोटी अफजल खानाला जाऊन मिळाला.
असाच एक खलिता कान्होजी जिगे नाईक देशमुखांना येऊन मिळा, नाहीतर वतनावर घराघरावर पोराबाळांवर गाढवाचा नांगर फिरवेल. कान्होजी जिगे नाईक देशमुख तो खलिता घेऊन महाराजांकडे आले. राजा खानाचा खलिता आलाय, काय म्हणतो खान? महाराजांनी विचारले. येऊन मिळा, नाहीतर घरादारावरनं पोराबाळांवरनं गाढवाचा नांगर फिरवीन म्हणतो. महाराज म्हटले, कान्होजी काका मग काय ठरवलं? अहो काय बोलता राजा? कान्होजी काका प्रश्न तुमच्या वतनाचा आहे, जहागिरीचा आहे, घरादाराचा, पोराबाळांचा आहे. आम्ही काय सांगावं? निर्णय आपण घ्यावा. तसे ताडकन कान्होजी उठले, शेजारचा तांब्या भांड घेतलं, हातावर पाणी सोडलं आणि कडाडले कान्होजी. राजा हे सोडलं पाणी वतनावर, हे सोडलं पाणी घरादारावर, हे सोडलं पाणी पोराबाळांवर. शो कान्होजी लढल स्वराज्यासाठी, जगल स्वराज्यासाठी आणि मरल तो बी स्वराज्यासाठी. राजा रणमैदानात हाडं दिसतील, ज्या हाडातनं शिवराय शिवराय आणि स्वराज्य स्वराज्य ऐकू येईल, ती हाडं या कान्होजी जिगे नाईक देशमुखाची असतील. कोण निष्ठा आहे? कोण निष्ठा? या निष्ठेतूनच तर हे स्वराज्य आकारलं. कुणीतरी म्हणाल, पुरंदरावर दिलेर खानाशी आमच्या मुरारबाजीने कोण सुंच घेतली? दिलेर खान कापायचाच बेत आखला होता मुरारबाजी, पण वज्रगड पडला आणि दिलेर खानाशी झुंजता झुंजता मुरारबाजींचा तो अफाट पराक्रम बघून दिलेर खान त्यांना म्हणाला, मुरार क्यों मरते हो? वज्रगड तर आम्ही घेतलाच आहे, पुरंदर सुद्धा घेऊ. अरे तुम्ही का मरता फुकाचे? या आमच्याकडं बादशाह जागीर देतील आणि कडाडले मुरारबाजी. अरे मराठे तुटतील पण फुटतील कुठले? हात माझ्या राजानं मला काही कमी केलंय म्हणून येऊ तुझ्याकडं. मुरारबाजी ती करारी निष्ठा नावड्या आठवत होते. त्या निष्ठेतूनच तर हे राज्य उभा राहिले. अहो आमच्या तानाजीनं तर पोराचं लग्न काढलंय, पत्रिका द्यायला राहील. राजांकडे आला राजा, रायबाच्या लग्नाला यायचं बरं का. आणि राजांची नजर कोंढाण्यावर, आणि कोंढाण्याकडे पाहता पाहता राजे तानाजीला म्हणाले, ताना कोंढाणा घ्यायचं म्हणे रे. आणि सरदेशी उठले तानाजी, हातातल्या पत्रिका फेकल्या. राजा आधी लगेन कोंढाण्याचं मग रायबाचं, आणि पोराचं लग्न टाकून तानाजी कोंढाण्याचं लग्न करायला गेले. गेले गेले असे गेले की रायबाचं लग्न करायला परतच नाही आले. काय दिलं असेल हो महाराजांना? का महाराज म्हटले असतील तानाजींना, ताना एवढा कोंढाणा घ्या, मग नगरपालिकेच्या तिकिटाचं तुमचं बघतो. काय काय दिलंय? अशा असंख्यांच्या निष्ठा मावळे तेवढे आठवत होते. हा राज्याभिषेक त्यांच्या निष्ठेचं, त्यांच्या समर्पणाचं, त्यांच्या त्यागाचं फलित होतं. पन्हाळ्याच्या वेड्यातून सुटलेल्या राजांना सुखरूप विशाळगडावर पोहोचवताना घोडखिंडीमध्ये उभा राहिलेले बाळजी प्रभू त्या सिद्धीच्या सैन्य प्रभातापुढे झुंजत राहिले, बेफामपणे कडाडत राहिले जाऊन सांगा त्या यमाला. जोपर्यंत राजा विशाळगडावर पोहोचल्याचे तोपर्यंत आवाज आमच्या कानावर पडत नाही, तोपर्यंत हा बाजी प्राण सोडणार नाही. लढत राहिले. राजे पोहोचल्याचे आवाज कानी पडले आणि शिव तुटले, बाजी कोसळले, घोडखिंड पावन खिंड झाली. कोण निष्ठा आहे? राज्याभिषेकाला अवघे 6 महिने बाकी आहेत. पण तत्पूर्वीच 3.5 लाखाच्या फौजेशी मिर्झा राजा जयसिंग स्वराज्यावर चाल करून आला. आदमास अंदाज घेतला आणि मिर्झा राजाला कळून चुकला. उघड्या मैदानात शिवरायांना पराभूत करणं कठीण, काव्यानंच डाव टाकला पाहिजे. आणि मिर्झा राजांना कळाल, शिवाजी राजांचा जीव गडात नाही, शिवाजी राजांचा जीव किल्ल्यात नाही, शिवाजी राजांच्या जो प्रांता प्रदेशात नाही, राजांचा जीव आहे तो इथल्या रयतेत आहे. आणि मिर्झा राजाने ती रयत छळायला सुरुवात केली. गावाच्या गावात आली, खुल्या कतल्या रमल्या, आक्रोश किंकाळ्या आरोळ्या, रक्ताच्या लेकाळ्या, मृत्यांचा ढीक, प्रेतांचे खत, यातनांचा कल्लोळ उडाला. आणि राजे व्याकुळले. राज्य कुणासाठी? रयतेसाठी ना. मग रयतच वाचत नसेल तर राज्य वाचून काय उपयोग? राजे 2 पावलं मागाले आणि मिर्झा राजाशी तह केला. पुरंदरासह 23 किल्ले बहाल केले. आतापर्यंत कमावलेलं सगळं मिर्झाच्या हवाली केलं. 1645 पासून स्वराज सुरू झालेला स्वराज्याचा हा प्रपंच 1665 पर्यंत प्रचंड वाढला होता. पण हे सगळं एका क्षणात मिर्झाला द्यावं लागलं. काय परिस्थिती असेल होती?
2 वर्ष कोरोनाच्या आमच्या वाट्याला आली, असंख्याने आत्महत्या केल्या. त्या कोरोनाच्या लाटेतनं अजून काही माणसं उभा राहायची आहे. इतकी खचली पिचली निराश झाली, स्वतःला संपून बसली. गेलं सगळं गेलं, कमावलेलं गेलं. अरे महाराजांनी तर 1645 ते 1665 कमावलेलं सगळंच एका क्षणात मिर्झाच्या हवाली केलं. काय पेळ, काय परिस्थिती असेल ती. आणि वर मिर्झा म्हणतो, राजे आपणास मोगलांची मनसबदारी पत्करावी लागेल. आणि संतापले राजा मिर्झा, आम्ही तुला महाराणा प्रताप सिंहांचे वंशज समजत होतो, पण तुम्ही तर यासाठी नाही हे राज्य उभा केलं की तुमची चाकरी पत्करावी, यासाठी नाही असंख्याने समर्पण दिलं की आम्ही मनसबदारी घ्यावी तुमची. नाही मिर्झा, हे होणे नाही. मिर्झा जुमाने नाही. अखेर महाराजांनी शंभू राजांना मनसबदार केलं. पण हा उरातला सल जाता जात नव्हता. विचार चक्र गरगरत होत. रायगडावर तटबंदीवरनं महाराज विचारमग्न अवस्थेत उरातला सल घेऊन फिरत होते. आणि चिंतित महाराज घोड्यांच्या पागेत काम करणाऱ्या एका शिलेदारानं पाहिले. महाराजांचा सल त्याला सहनच होईना. माझ्या राजांच्या जीवाला घोर लावणाऱ्याला बिनघोर नाही राहू देणार. आणि घोड्यांच्या पाग्यात काम करणारा तो कडतोजी गुजर नावाचा शिलेदार दुसऱ्या दिवशी निघाला. त्यांनी रायगड सोडला आणि सरळ मिर्झाच्या छावणीत दाखल झाला. भाल्याच्या टोकावर मिर्झाच्या पुढे कैद करून उभाही केला. मिर्झा राजाने विचारलं, कोण? जी कडतोजी गुजर. कुठून आला? जी शिवाजी राजांकडून. का? आपली चाकरी करावी म्हणतो. नामुमकिन. मराठी फुटतील कुठले? नामुमकिन. तसा कडतोजी म्हणाला, तसं नव्हतं, पण आता तुमच्या तडाक्यातनं आमचं राज काय वाचणार आहे का? त्यांच्या बरोबर मरण्यापेक्षा तुमच्या बरोबर जगलेलं नाही का चांगलं, म्हणून आलो. घ्या की चाकरी. आणि मिर्झाला पटलं. कडतोजी मिर्झाच्या चाकरीत रुजू झाला. 2-3 दिवस उलटले, पण कडतोजीच्या उरात डाव मात्र वेगळाच घुमत होता. तिसऱ्या दिवशी कडतोजीला जबाबदारी दिली. ती दस्तूर खुद्द मिर्झा राजेच्या छावणीलाच पहारा द्यायची. पहिला प्रहर संपला, पहारे बदलले आणि दुसऱ्या प्रहरीच्या पहाऱ्याला कडतोजी हजर झाला. कडतोजीने आजूबाजूचा कानोसा घेतला. चोहोबाजूला शांतता, सन्नाटा. दूरवर कुठेतरी कुत्र्याच्या केकाटण्याचा, नंतर पहारे करायच्या जागती रोहोच्या रोळीचा आवाज. बाकी सारं शांत. कडतोजीने हलकेच मिर्झा राजेच्या छावणीचा पडदा बाजूला केला. आत पाहिलं. मिर्झा निर्धास्त निद्रिस्त झाला होता, पण तरी आसपासच्या परिसराची चाहूल घेतली, अंदाज घेतला. कडतोजीने एकदा मिर्झाच्या छावणीभोवती फेरी मारली. सगळा बेल असल्याची जाणीव झाली आणि अचानक मिर्झाच्या छावणीत कडतोजी तीरासारखा आत घुसला. मस्तकाजवळ तर उभा राहिला. कमरेचं खंजीर काढलं आणि मिर्झावर चालवणार तोच त्या पलू त्याचा उजेड खंजीरवर पडला. खंजीर चमकला. बारीकाने सावध झाला. मिर्झाचे खडबडून जागा झाला. पहारेकरणी कडतोजीचा हात वरच्यावर पकडला. थरथरत मिर्झा उभा राहिला. ही हिंमत तुझी, या मिर्झावर वार करायची. आज पावेतून मिर्झावर वार करायची हिंमत कोणाची झाली? तू कशी केलीस? आणि कडाडला कडतोजी. मिर्झा, वाघ आणि मराठे उगा कुणाच्या वाट्याला जात नाहीत, पण कुणी दिवाचलं तर फाडल्याशिवाय राहत नाही. एक वाघ खुला सोड मिर्झा नाही तर उभा कापला तर कडतोजी नाव सांगणार नाही. काही झालेल्या कडतोजीचं ते धाडस बघून मिर्झा अचंबित झाला. शमशेर लाव हमारी. आजूबाजूच्यांना वाटलं बहुतेक आता कडतोजीची गर्दन कलम होणार. मिर्झाची राजपुती शमशेर संपलं. कडतोजी धुमसतच होता. मिर्झा राजाने ती शमशेर हातात घेतली आणि अचानक पवित्रा बदलला. आपली राजपुती शमशेर त्यांनी कडतोजींच्या समोर ठरली. हे घ्या कडतोजी, हे घ्या तुमच्या बहादुरीचं बक्षीस. आम्ही खुश आहे तुमच्या बहादुरीवर. या मिर्झावर वार करायचं धाडस कुणाचं? वार सोडा, विचार सुद्धा करायचं धाडस कुणाचं झालं नव्हतं. तुम्ही वार करायला आलात. घ्या तुमच्या बहादुरीचं बक्षीस. कडतोजीने मिर्झा राजांची ती राजपुती शमशेर घेतली आणि मिर्झा म्हणाले, बिनगोरचा माझा कुठलाही सैनिक सरदार तुम्हाला अडवणार नाही, बिनधोकचा. आणि कडतोजी जायला वळाले. 5-6 पावलं गेली
अचानक काय म्हटलं कुणास ठाऊक, मिरसाराचे कडाडले, रुक जा. कर्दोजी थांबले. कर्दोजीने मागं वळून पाहिलं आणि मिरसाराचे म्हणाले, जाऊन सांगा तुमच्या राजांना, ज्या राजांकडे तुमच्यासारखी माणसं, त्या राजांचा कुणी पराभव नाही करू शकत. हा मिरसाई. आणि कर्दोजी तिथून निघाले, रायगडावर पोहोचले. महाराजांना कर्दोजींचा हा प्रताप कळाला होता. कर्दोजी कोण? प्रताप गाजवला. आजपासून तुम्ही कर्दोजी नाही, आजपासून तुम्ही प्रतापराव, प्रतापराव, प्रतापराव गुजर. आणि कर्दोजींनी गाजवलेल्या प्रतापाचं, त्या पराक्रमाचं ते महत्व लक्षात घेऊन महाराजांनी कर्दोजींना पदवी दिली प्रतापराव. खर तर महाराणा प्रतापसिंहजींना आपला आदर्श मानायचे. जिथं अफजल खान फाटला त्या गडाला सुद्धा महाराजांनी महाराणा प्रताप सिंहांच्या नावावरच प्रतापगड हे नाव दिलं. रायगडाच्या महाराजांच्या बालेकिल्ल्यातल्या दिवाणखान्यात महाराणा प्रताप सिंहजींची तस्वीर लावलेली असायची. त्याच महाराणा प्रताप सिंहांची जिगर घेऊन कर्दोजी गुजर मिर्झाच्या अंगावर गेले होते. महाराजांनी नाव दिलं प्रतापराव. आणि महाराणा प्रताप सिंहांचं सामर्थ्य तसंच होतं. भामासिंह नावाचे सेनापती एकदा महाराणा प्रताप सिंहकडे धावत धावत आले. ठाकूरची गजब हुआ, क्या हुआ? जहांगीर येतोय, 1 लाखाची फौज घेऊन येतोय. बरं मग काय आपल्यावर हल्ला करायला येतोय? अरे हो की मग. ठाकूरचे आपले फक्त 15,000 आहेत. बरं मग काय त्यांचे 1 लाख आहेत, आपले फक्त 15,000 आहेत. हो की मग. ठाकूरचे असं काय करतात? त्यांचे 1 लाख आहेत, आपले फक्त 15,000 आहेत. अरे हो की मग. ठाकूरजी त्यांचे 1 लाख आहेत, आपले फक्त 15,000 आहेत. कसे टिकणार? असं आहे का? बरं चला मग मी येतो तुमच्या बरोबर. मी येतो तुमच्या बरोबर. तिने काय होईल? 15,000 1 होऊ. ते 1 लाख आहे. महाराणा म्हणाले तसं नाही, मी 1 लाख आणि तुम्ही 15,000. किती झालो? 1,15,000. अरे ते तर फक्त 1 लाख आहे. चला, ही स्वतःला 1 लाख समजायची जी जिगर आहे ना, ती जिगर आहे त्या प्रत्येकात. त्याच्या बळावर तर हे राज्याभिषेकाचं नयन रम्य दृश्य रायगडावर आलेल्या प्रत्येकाला मोहित करत होतं. हे समर्पण, ही निष्ठा होती. राज्याभिषेकाला 6 महिने राहिले. सरसेनापती झालेल्या प्रतापराव गुजरांना महाराजांनी सांगितलं, रायगड आणि राज्याभिषेक बिनधोक पार पडला पाहिजे. स्वराज्याच्या सीमा निर्धोक करा सरसेनापती. आणि प्रतापराव महाराजांचा राज्याभिषेक सुखरूप पार पडावा यासाठी स्वराज्याच्या सीमा सुरक्षित करण्याच्या कामी चोहोमुलकी दौडत राहील. सांगली जिल्ह्यातल्या मिरज भागात बेहलोल खान आल्याची माहिती मिळाली आणि उमराणीला तुफान सुंदर झाली. प्रतापरावांनी बेहलोल खानाचा पराभव केला. बेहलोल खान गुडघे टेकत आला आणि अखेर प्रतापरावांनी त्याला माफ करून तह करून माघारा पाठवला. वार्ता महाराजांना कळाली आणि महाराज संतापले. प्रतापराव, तुम्ही तो सिपाहीगिरी केली, ही सेनापतीगिरी कुठली? काय करणे सला केला? बेहलोल तो सापाची जात फिरंदांश करणारच. काय करणे सला केला? महाराजांचे हे बोल प्रतापरावांच्या काळजाला भिडले. पण महाराजांचेच बोल खरे ठरले. तह करून सोडून दिलेला बेहलोल खान पुन्हा स्वराज्यावर आलाच. महाराजांचा दुसरा खलिता प्रतापरावांना पोचला. तो बेहलोल घडोघडी येतो, स्वराज्यात उपद्रव देतो. प्रतापराव, त्या बेहलोलचं मस्तक छाटल्याशिवाय आम्हाला तोंड दाखवू नका. आणि महाराजांचे हे शब्द निखाऱ्यासारखे प्रतापरावांचं काळी चालत गेले. राज्याभिषेकाला अवघे काही दिवस उरलेत आणि राजे सरसेनापतींना सांगतायत, आम्हाला तोंड दाखवू नका. ते शब्द प्रतापरावांच्या मस्तकात घुमत राहिले, तोंड दाखवू नका. प्रतापरावांची छावणी कोल्हापूर जिल्ह्यातल्या इंग्रज तालुक्यातल्या सामानगडाच्या पायथ्याला पडली होती. हेच दिवस शेकोटी करून प्रतापराव आपल्या सोबत्यांसोबत शेकत होते. तोच हेराणी निरोप दिला. घटप्रवेच्या काठावर नेसरीच्या खिंडीत बेहलोल खानाचा तळ पडलाय. शेकोटी समोर शेकत बसले प्रतापराव. अचानक एक ज्वाळा फडकली, एक ठिणगी उडाली, प्रतापरावांच्या डोळ्यात घुसली आणि ताडकन प्रतापराव उठले. कोण येतो? कोण येतो? कोण येतो सोबत? उठला कृष्णाजी, उठला सिद्धोजी, उठला विठोजी, उठला सिद्धी हिलाल. बघता बघता सागर सज्ज झाले, घोड्यावर मान ठोकली आणि 7 वीर बेभानपणे सुटले.
नेसरीच्या खिंडीत त्या बेलोलचा सेना सगळं पसरलेला. रात्रीच्या किरण या 7 वीरांनी त्यांच्यावर झेप घेतली. पतंगाने दिव्यावर झडप मारावी तसे 7 मराठे त्या सेना सागरात तुटून पडले. भयानक कत्तल चालू झाली. लग्नतोड सुरू झाली. आस्ते आस्ते बेलोल खानाचं सैन्य सावध झालं. पण प्रतापराव आठवत होते महाराजांचे ते बोल, कोण दाखवू नका मास. त्या बेलोलचं मस्तक छटल्याशिवाय. आणि प्रतापराव शोधत होते बेलोल खान. बेलोल बेलोल बघता बघता बेलोलचं सैन्य सावध झालं. या 7 वीरांवर तुटून पडलं. खालून आगवर आग आग बाजूनी समशेर उसळली सहस्र क्रूरई मानी. गर्दीत लोपले 7 जीवते मानी. खग 7 जळाले निमिषात. वेगात मराठे वीर दौडले 7. त्या असीम शौर्याने ती नेसरीची खिंड सतरत राहील. समर्पण. या 7 वीरांनी स्वराज्यासाठी समर्पण. तो दिवस महाशिवरात्रीचा होता. रायगडाच्या शिवप्रभूंना त्या स्वराज्याला या 7 वीरांनी महाशिवरात्रीच्या दिवशी आपलं अर्थ दिला. ते स्वराज्यासाठी समर्पित झाले. रायगडावर राज्याभिषेकाची तयारी चालू असताना अवघ्या काही दिवसापूर्वी स्वराज्यानं गमावलेले सरसेनापती हरेकांच्या डोळ्यात उभा होते. हरेक जणाला याद येत होती. आज प्रतापराव असते तर सरसेनापती म्हणून दुग्ध कलश घेऊन महाराजांच्या पाठीशी उभा राहिले असते. आज हेच प्रतापराव अष्टप्रधान मंडळात सरसेनापती म्हणून उभा असते. पण त्यांच्या समर्पणानंतर तख्तावर जाणाऱ्या त्या पायऱ्या घडल्या होत्या. दगडावर दिसतील अजून तेतल्या आठाचा. ओढ्यात तरंगे अजून रंग रक्ताचा. क्षितिजावर उठतो अजून मेघमातीचा. अद्याप वीरांनी कुणी वाऱ्यावर गात. वेगात मराठे वीर दौडले 7. असे कित्येक वीर सांगावे ज्यांनी या राष्ट्रासाठी, महाराष्ट्रासाठी, स्वराज्यासाठी, या राज्याभिषेकासाठी स्वतःचं समर्पण केलं. बघता बघता रायगडावरचा रेशमी भगवा आल्या गेल्यांचं स्वागत करू लागला. आता राज्याभिषेकाचा समय जवळ आलेला. राज्याभिषेक पूर्व धार्मिक विधींना सुरुवात झाली. महाराजांची मुंज झाली. पट्टराणी म्हणून सोयराबाईंना अभिषेक सिंहासनारोहण करता यावं यासाठी महाराजांबरोबर त्यांचा समंत्रक विवाह लावण्यात आला. इतर राणीशी सुद्धा महाराजांचे विवाह झाले. एकादशी उजाडली. 4 जून महाराजांची स्वर्ण तुला झाली. चांदी, तांबे, जस्त, कथील, सोनं, लोखंड, मीठ, जायपत्री, जायफळ, मसाले, साखर, फळ या साऱ्याने महाराजांची तुला करण्यात आली. तुलेत वापरलेले हे सगळे पदार्थ दानधर्म म्हणून वाटण्यात आले. मासाहेब हे सगळं भरल्या डोळ्यांनी पाहत होत्या. हा राज्याभिषेकाचा सोहळा करता राज्याभिषेक हा शहाजीराजे आणि मासाहेब जिजाऊ यांचा संकल्पित होता. आज तो प्रत्यक्षात उतरत होता. आणि मासाहेबांना आठवले 12 वर्षाचे शिवबाराचे एक विलक्षण निर्णय घेतला होता शहाजीराजे मासाहेब जिजाऊंनी. स्वतःचा संसार बाजूला सरला आणि स्वराज्याचा प्रपंच उभा करण्यासाठी एक विलक्षण धाडसी निर्णय घेतला की थोरले पुत्र संभाजीराजे शहाजीराजांबरोबर बेंगलोरातच राहतील. ते कर्नाटकात राज्य विस्तार करतील आणि धाकटे शिवबारे मासाहेब जिजाऊंसोबत पुण्यात येतील आणि ते महाराष्ट्रात राज्य विस्तार करतील. 12 वर्षाचे शिवबाराजे ठरल्यानुसार मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्याकडे यायला निघाले. आपल्या 12 वर्षाच्या या पुत्राला एका पित्यानं तेव्हा काय द्यावं? आपला पुत्र कुठं सहलीला निघाला तर आपण काय देतो? डबा खाऊन घे. अधिकच काळजी असेल तर आई सांगते नीट जा, नीट ये. आणखीनच काळजी असेल तर आई म्हणते बसमध्ये बसताना मधल्याच सीटवर बस. बाळ म्हणतं का? नाही, पुढनं कुणी ठोकलं तरी तू सुरक्षित, मागणं कुणी धडकलं तरी तू सुरक्षित. बाळा तू जगला पाहिजे. मग 12 वर्षाच्या आपल्या पुत्राला शहाजीराजे नावाच्या या पित्यानं काय दिलं? स्वप्न दिलं, ध्येय दिलं, महत्वाकांक्षा दिली. स्वतः शहाजीराजांनी संस्कृत मधून तयार केलेली मुद्रा आपल्या या 12 वर्षाच्या पुत्राच्या हाती सोपवली. काय होता मुद्रेत? प्रतिपंच चंद्रलेखेवर वर्धिष्णू विश्ववंदिता शहसुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. एक पिता 12 वर्षाच्या आपल्या पुत्राला काय सांगतोय?
प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. काय विश्वास आहे? अजून पुत्र बेंगलोरातच आहे, पुण्यात यायचं आहे, स्वराज्याला सुरुवात व्हायची आहे आणि तरीच पिता सांगतायत खात्री आहे मला तुम्ही राज्य उभा करा. शहाजीराजे असं म्हणले का हो? जमेल का? कराल का? शुभराजे होईल का? सवालच नाही, जमणारच. आपल्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायची संधी शोधा, म्हणजे पोरं इतिहास घडवतील. खात्री आहे राज्य उभा राहणारच. शहाजी राजांनी दिलेली तीच मुद्रा राज्याभिषेकाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःची राजमुद्रा म्हणून स्वीकारली. पित्यानं दिलेलीच 12 वर्षाच्या वेळची मुद्रा महाराजांची छत्रपती म्हणून राजमुद्राच. आणखी काय दिलं होतं शहाजी राजांनी? छोटं मंत्रिमंडळ दिलं होतं. उद्या तुम्हाला तुमचं स्वतःच मंत्रिमंडळ उभा करायचं आहे आणि 12 वर्षी पित्यानं सांगितलेलं स्वप्न 6 जून 1674 महाराजांनी सत्यात उतरवलं. छोट्या मंत्रिमंडळाचं रूपांतर अष्टप्रधान मंडळात केलं. जे अपेक्षित आहे, जे ध्येय ठरलंय ते पूर्णत्वाला आलेलं अष्टप्रधान. आता स्वराज्याच्या प्रशासनाचे 2 भाग आहेत. एक भाग आहे लष्करी प्रशासन आणि दुसरा भाग आहे मुलकी प्रशासन. महाराजांनी लक्ष कशाकडे दिलंय जास्त? स्वराज्य याचा अर्थ माझं राज्य आणि सुराज्य लोककल्याणकारी राज्य. महाराजांचं आयुष्य 50 वर्षाचं आहे. 50 वर्षातली 10 वर्ष बालपणात गेली, 10 वर्ष घोड्यावर बसून रांगणावर फक्त युद्ध खेळण्यात गेली आणि उरलेली 30 वर्ष या केलेल्या स्वराज्याचं सुराज्य करण्यात गेली. लोककल्याणकारी राज्य उभा केलं. म्हणून महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात लष्करी प्रशासनातला एकच माणूस आहे, सरसेनापती हंबीरराव मोहिते. बाकीचे 7 मंत्री मुलकी प्रशासनाचे म्हणजे सिव्हिल ऍडमिनिस्ट्रेशन मधले आहेत. रयतेचं कल्याण, रयतेचं हित, लोककल्याण 7 मंत्री त्याच्यासाठी आहेत फक्त. आजचा महाराष्ट्र कृषी प्रधान दिसतो, त्याचं सगळं श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांना द्यावं लागेल. हा सह्याद्री व्यापलेला सगळा प्रांत, डोंगर, दऱ्या, नद्या, नाले, शेतीसाठी सपाट जमीन नव्हती. पडीक जमिनी लागवडी खाली आणण्याचं प्रचंड मोठं कार्य पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांनी हातात घेतलंय. पहिलं काम. अनेकांना पडीक जमिनी लागवडी खाली आणलं, प्रोत्साहन दिलं. शेतकऱ्यांना बियाणं दिली, खतं दिली, बैला जोड्या दिल्या. जे जे हवं ते सुभेदारांना सत्ता द्या. गावोगावीचा दौरे काढा, शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घ्या. कोणास बी नसेल द्या, खतं नसतील द्या, बैला जोडी नसेल द्या. जैसे होईल पैसे, रयत सुखी होईल ऐसे करा. पहिला शेतकरी जपला महाराजांनी. त्याच्या आधी 40 कर होते शेतकऱ्यांवर, महाराजांनी बंद करून टाकले. वतनदार होते इथं, रयतेला नाडायचे, पिडायचे, छळायचे. 36,000 गोळा करायचे, 36 बादशाला पाठवायचे, 30,000 खिशातच ठेवायचे. महाराजांनी सांगितलं गड्यापाडा, गावात येऊन राहा. वतनदारी बंद केली आणि वेतनदारी चालू केली. जगाच्या पाठीवर 1 तारखेला पगार ही संकल्पना सुरू करणारा पहिला राजा म्हणून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यावं लागतं. वेतनाची पद्धतच महाराजांनी, ही संकल्पना जगात अस्तित्वात नव्हती, महाराजांनी आणली. महाराष्ट्रातली पहिली जमीन मोजणी शिवाजी महाराजांनी केली. जमीन मोजणीचं परिमाण 5 हात लांब, 5 कसू 14 मुठींची लांब काठी हे महाराजांनी शोधून काढलं. या परिमाणाच्या आधारे महाराष्ट्रातल्या जमिनींची महाराजांच्या हयातीत 3 वेळा मोजणी झाली. आता आमच्या नावावर जे 7 बारे दिसत आहेत, त्या 7 बाऱ्यांचे उद्गाते राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज नसते, तुमच्या माझ्या नावावर 7 बारे सुद्धा दिसले नसते. महाराष्ट्रातलं पहिलं धरण शिवाजी महाराजांनी बांधलं. पुण्याजवळच्या खेड शिवापूरच्या आंबील ओढ्यावरचं धरण जाऊन बघून या. 32 धरणं बांधली महाराजांनी. जलसंधारणाची पहिली योजना शिवाजी महाराजांची. पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना सुद्धा शिवरायांची. आता पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना मी बाजूला टाकली आणि ह्याची अडवा त्याची जिरवा हा एक कलमी उद्योग केला, तो भाग सोडा. पण आजही दुष्काळ पडला की आम्हाला महाराजांचीच शिवकालीन पाणी योजना आठवावी लागते. हे महाराजांच्या दूरदृष्टीचं सगळ्यात मोठं यश आहे. तत्कालीन काळात सुलतानी कोसळली होतीच, पण आसमानी सुद्धा भयानक कोसळली होती. दुष्काळ इतका प्रचंड पडला होता की जगण्यासाठी माणसाची नजर मेल्या जनावराच्या प्रेतावर पडू लागली आणि भुकेपोटी बापाची नजर पोराच्या मांसावर जाऊ लागली. इतकी भयान अवस्था. पण एवढी भयान अवस्था असतानाही महाराजांच्या काळात महाराष्ट्रातल्या एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही. हे शिवशाहीचं यश आम्हाला मानावंच लागेल. महाराजांनी मातीत नाही, मातीसाठी मरणारी माणसं तयार केली. हे महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. हे मंत्रिमंडळ त्यासाठी कानून जाप्ता तयार केला महाराजांनी. याचा अर्थ घटना, स्वराज्याची घटना तयार करून घेतली महाराजांनी. सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे.
अष्टप्रधान मंडळांच्या खाली 60 विभाग केलेत. त्या 60 विभागात 600 अधिकारी नेमलेत. त्या 600 अधिकाऱ्यांना त्यांचे नियम, कायदे, अधिकार सगळं नेमून दिलंय. हे राज्य म्हणजे डॉक्टर बाळकृष्ण म्हणतात असं महाराजांच्या राज्याभिषेकाच्या अष्टप्रधानाची मंडळात म्हणजे अध्यक्षीय लोकशाहीचीच रचना होती. महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे महाराष्ट्र हे पहिलं लोकशाही राष्ट्र घोषित होण्याचा दिवस आहे. सगळ्यात महत्वाचं किती व्यवस्थापन, नियोजन किती आहे. अहो बघा ना, रातोरात पन्हाळ्यावरनं सिद्धीच्या वेळातनं महाराज बाजी प्रभू आणि बांदल फौजेला घेऊन निघाले विशाळगडाच्या रोखानं. त्या पावसाळी वादळी किर रात्री 21 तासाचा अखंड प्रवास करून महाराज मसाईच्या पठारावर पोहोचले. आणि त्याच वेळी वार्ता मिळाली, सिद्धी जव्हरची फौज पाठला करते. बाजी प्रभूंनी महाराजांना सांगितलं, राजे निम्या लोक घेऊन आपण पुढे निघा. निम्या लोकांनी आम्ही इथे झुंजितो, साहेब कार्य आम्ही मरितो. आमच्या मुला लेकरांसाठी महाराज साहेब समर्थ. काय बाजी प्रभू सांगताय, आम्ही मरतो, तयारी आमची, पण तुम्ही निघा. राजे म्हणजे नाही बाजी, सोबत लढू, लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशंदा वाचला पाहिजे. नाही राजा निघा. अखेर राजे निमे लोक घेऊन निघाले. तोपर्यंत सिद्धी जोहरचा प्रपात कोसळला. बाजी प्रभू समर्पित झाले. फुलाजी प्रभू बांदलांचे असंख्य वीर मारले गेले. महाराज या सगळ्यांचं सांत्वन करायला त्यांच्या गावी गेले. बाजी प्रभू, फुलाजी प्रभू यांच्या सिंध या गावी सुद्धा महाराज पोहोचले. कुटुंबियांचं सांत्वन केलं. बाजी प्रभू, फुलाजी प्रभू यांना एकूण 8 मुलं. महाराजांनी त्यांच्या 8ही मुलांना स्वराज्याच्या सेवेत दाखल करून घेतलं. अनुकंपा तत्वावर नोकरी ही योजना शिवाजी महाराजांची. आता ठीक आहे, ज्यांची मुलं तरुण आहेत त्यांना सेवेत घेता येईल. काही सैनिक असे असतील ज्यांची मुलं छोटी आहेत, आता त्यांचं काय, तो युद्धात मारला गेला, आता त्याच्या पश्चात त्याच्या मुलांचं काय. महाराजांनी रायगडावर बाल परवेशी गृह उभारलंय. आपल्या सैनिकांच्या मुलांचं संगोपन, संवर्धन, शिक्षण, प्रशिक्षण स्वराज्याच्या वतीनं रायगडावर व्हायचं. आणि ते योग्य वयात आले की त्यांना स्वराज्याच्या सेवेत घेतलं जायचं. मुलांचंही झालं. आता काय काय सैनिक असे असतील, नुकतंच लग्न झालंय, अजून मुलबाळ नाही, तो युद्धावर गेला, मारला गेला, आता घरी फक्त विधवा पत्नी. आता तिचं काय. 350 वर्षापूर्वी आपल्या सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी महाराजांनी फॅमिली पेन्शनची योजना आणली. पेन्शन किती द्यायची त्याच्या पत्नीला तेही ठरवलंय. तो सैनिक युद्धात मारला गेला त्यावेळी त्याला जेवढा शेवटचा पगार असेल त्या पगाराच्या निम्मी रक्कम त्याच्या पत्नीला आयुष्यभर पेन्शन म्हणून दिली जायची. पत्नीचंही झालं. काही सैनिक असे असतील अजून लग्नच झालं नाही, पण युद्धावर गेला, मारला गेला, आता घरी फक्त वृद्ध माता पिता आहेत. आता त्यांचं काय. महाराजांनी आपल्या सैनिकांच्या वृद्ध माता पित्यांसाठी आडीशेरी नावाची योजना आणली आहे. स्वराज्यातून त्या वृद्ध माता पित्यांना दरमहा 2.5 शेर धान्य दिलं जायचं. पोरांपासून थोरांपर्यंत सगळ्यांची काळजी महाराजांनी घेतली. हे स्वराज्य. म्हणून या देशाची राज्यघटना तयार करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की या देशाची राज्यघटना तयार करताना माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं. हे लोककल्याणकारी लोककल्याण. शहाजीराजांनी छोट्या मंत्रिमंडळाचं महाराजांनी अष्टप्रधान मंडळात रूपांतर केलं. आणखी काय दिलं होतं शहाजीराजांनी. भगवा ध्वज दिला होता. आणि म्हणाले होते शहाजीराजे, राजे उभा राहणाऱ्या तुमच्या स्वराज्याचा हा भगवा दौलतला ध्वज बनवू द्या. पण त्याच वेळी शहाजीराजांनी सांगितलं होतं, पण ध्यानी घ्या राजे, हा भगवा पेलणं कुणालाही शक्य होत नाही. मनगटात रग आणि छातीत धग असावी लागते त्यासाठी. कारण हा भगवा साधा नाही. हा भगवा प्रभू श्री रामचंद्रांचा आहे. हा भगवा भगवान श्रीकृष्णांचा आहे. हा भगवा रामकृष्ण हरी म्हणत वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा आहे. हा भगवा हर हर महादेव म्हणत रणांगणावर उतरणाऱ्या धारकऱ्यांचा. हा भगवा शौर्याचा, भगवा पराक्रमाचा, भगवा त्यागाचा, भगवा समर्पणाचा. राजे हा भगवा भगवा फडकत राहू द्या. आपल्या पित्यानं दिलेला तोच भगवा राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी स्वराज्याचा राष्ट्रीय ध्वज म्हणून जाहीर केला. तोच भगवा रायगडावर साऱ्यांचं स्वागत करत होता. काही क्षणातच महाराज छत्रपती होणार होते. भगवा आणि त्याचा ऊर आनंदानं भरून आला होता. 5 जून द्वादशी उजाडली. रायगड गुढ्यांनी बहरला, फुलांनी सजला, तोरणं बांधली गेली, माणसांची लगबग वाढली. सायंकाळ झाली. सूर्योदयाला 2 घटिका कमी असताना राजांच्या राज्यारोहणाचा मुहूर्त होता. सज्जता झाली. मंडपामध्ये असलेल्या आसंदीवर महाराजांनी आरोहण केलं. पंडित मंत्रघोष करत होते.
गागा भट्ट अभिषेकाची तयारी करत होते. महाराज आसंदीवर येऊन असले. पाठोपाठ महाराणी सोयराबाई, युवराज शंभूराजे आले आणि सप्त सिंधूंच्या अभिषेकाला सुरुवात झाली. गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा, कावेरी, सिंधू, शरयू या सप्त नद्यांनी महाराजांना अभिषेक घातला गेला. मंत्रघोष चालूच होते. गागा भट्टांचा अभिषेक सुरू होता. सप्त सिंधू नंतर समुद्र स्नान झालं. महाराज सुवासिनी त्यांना उवाळला. महाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले, स्वर्ण अलंकार घातले, शस्त्रास्त्रांची पूजा केली. धनुष्यबाण, कट्यार, तलवार महाराजांनी धारण केली. उपस्थित ज्ञानीजनांना, मासाहेब जिजाऊंना, सन्मान्य अतिथींना महाराजांनी वंदन केलं आणि महाराज राजसभेच्या दिशेने निघाले. तो बाजूनी निनाद गरजत होता, जय जयकार होत होता, जय ध्वनी निनादत होता. राजे राजसभेकडे निघाले. राजसभेच्या प्रवेशद्वारावर 2 बलाढ्य हत्ती स्वर्णलंकारने सजलेले आणि 2 पांढरे शुभ्र अश्व 4 पातशा पालत्या घालून नूतन सृष्टी उभारणाऱ्या शिवरायांच्या स्वागताला उभा होत्या. महाराज राजसभेतून आत आले. मध्यभागी लांब सडक, सुंदर सुबक चौथरा, त्या चौथऱ्यावर आणखी एक चौथरा, त्या चौथऱ्यावर अष्टस्तंभी मेघडंबरीचा मंडप आणि त्या मंडपात होतं 32 मणी स्वर्ण सिंहासन. मराठी अस्मिता आणि मराठी स्वाभिमान बनणार हेच ते 32 मणी स्वर्ण सिंहासन. स्वर्णकार रामजी दत्तोनी तयार केले. हिरे मोनी मानक जडावले. खरं तर हा राज्याभिषेकच्या वेळी सिंहासन तयार करायचं काम चालू होतं. त्यावेळी महाराजांनी मोरोपंतांना विचारलं, मोरोपंत, हे 32 मणी सुवर्ण सिंहासन, हिरे मोती मानक जडावलेलं, एवढा खर्च, हा राज्याभिषेकाचा एवढा खर्च मोरोपंत आपल्या कोषाघराला पेलेल का? आणि मोरोपंत म्हणाले, महाराज असे आणखी 10 राज्याभिषेक होतील एवढे धन कोषाघरात आहे. 1646 साली स्वराज्याचा महसूल होता 36,000 आणि 6 जून 1674 राज्याभिषेकाच्या वेळी स्वराज्याचा महसूल होता 3,500 कोटी रुपये. स्वराज्य साम्राज्य झालं होतं. केवढं हे सिंहासन तयार करायचं काम चालू होतं. त्यावेळी महाराज मासाहेबांना म्हणाले, मासाहेब, सिंहासनच तयार करायचं असेल तर एवढं मोठं सिंहासन तयार करा की आमच्या सगळ्या मावळ्यांना त्याच्यावर बसता आलं पाहिजे. एक शिवराय छत्रपती नाहीच होणार मासाहेब, या मातीत उगवलेला प्रत्येक जण छत्रपती असेल. हा राज्याभिषेक या मातीत उगवलेल्या प्रत्येकाचा होता. महाराज तख्ताकडे निघाले. सुवर्ण गुरजात घातलेले गुरुजदार महाराजांच्या पाठीमागे येत होते. अष्टप्रधान मंडळ मागव. सिंहासनाच्या डाव्या बाजूला मासाहेब जिजाऊ आणि राजस्त्रिया, उजव्या बाजूला मंत्रिमंडळ आणि सन्माननीय अतिथी आणि सिंहासनाच्या माग सुवर्णांकित भाल्याच्या टोकावर अधिकार दर्शक राज चिन्ह तळपत होती. अश्वदलाची, न्याय व्यवस्थेची, आरमाराची. खर तर महाराजांच्या नंतर 200 वर्षांनी आधुनिक न्यायशास्त्राचा जन्म झाला. पण महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी उपस्थित असणारा हेनरी ऑक्झिलरी लिहून ठेवतो, महाराजांच्या सिंहासनाच्या पाठीमाग सुवर्णांकित भाल्याच्या टोकावर समपातळीत लोंबणारी 2 सोन्याची पारडी होती, जी निपक्ष न्यायाचं प्रतिनिधित्व सांगत होती. 350 वर्षापूर्वी महाराज निपक्ष न्यायाची ग्वाही देत आहेत. अन्याय होणारच नाही कुणावर. एवढाच नव्हे तर सरन्यायाधीशांची नेमणूक करतायत स्वतंत्र. इथं निपक्ष न्याय मिळेल. आरमार झडकत. अहो, पूर्वी देश आमचा, पण समुद्र आमचा नव्हता. समुद्रात कुणाला जायचं झालं तर पोर्तुगीजांचा परवाना लागायचा. महाराजांनी स्पष्ट सांगितलं, देश आमचा, भूमी आमची, दर्या सुद्धा आमचाच. पहिला महाराजांनी विचार केला, या देशात राज्य नव्हती का? होती ना. विजयनगरचं साम्राज्य होतं, देवगिरीचं राज्य होतं, पण उद्ध्वस्त झालं. आपलंही स्वराज्य कदाचित नाही, हे स्वराज्य चिरंतन राहिलं पाहिजे. म्हणून महाराजांनी पहिला विचार केला, स्वराज्याचा धोका कुठून? महाराष्ट्राला धोका कुठून? आणि महाराजांच्या लक्षात आलं, महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाही, महाराष्ट्राला धोका समुद्रावरनं आहे. आणि म्हणूनच परवा मुंबईला 26/11चा दहशतवादी हल्ला झाला. मग आम्हाला कळलं महाराज म्हणत होते ते खरं होतं. पहिला महाराजांनी विचार केला, आरमार. सम्राट चंद्रगुप्तानंतर हिंदुस्थानात स्वतःचा आरमार उभा करणारे पहिले राजे म्हणून आम्हाला महाराजांचं नाव घ्यावं लागतं. पहिलं आरमार. आपण आता आरमार उभा करायचं म्हणजे तत्कालीन काळात जहाजे इंग्रजांकडनं घ्यावी लागायची, तोफा पोर्तुगीजांकडनं, दारोगा डचांकडनं. ते देतही होते, महाराज विकत घेतही होते. पण एके दिवशी महाराजांनी विचार केला, इंग्रज आज जहाज देत आहेत, पोर्तुगीज आज तोफा देत आहेत, पण उद्या हे देणं यांनी बंदच केलं तर
आणि महाराजांच्या लक्षात आलं, जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असतात केव्हाही ढासळतात, जी माणसं स्वतःच्या पायावर उभा असतात त्यांना कोसळण्याचा धोका नसतो. स्वराज्य स्वतःच्या पायावर उभा राहिलं पाहिजे. म्हणूनच रत्नागिरी जिल्ह्यातल्या विजयदुर्गला महाराजांनी झाचं बांधायचा कारखाना काढला. मुंबई जवळच्या कल्याणला आरमाराची गोदी काढली आणि तुमच्या पुणे जिल्ह्यातल्या मावळ भागामध्ये सगळ्यात मोठा तोफा ओतण्याचा कारखाना महाराजांनी चालू केला. उद्योगशीलता आणि उद्यमशीलता हे महाराजांनी दोन अलौकिक गुण महाराष्ट्राला दिले. कोण म्हणतं मराठी माणूस व्यापारात मागं? 350 वर्षापूर्वी महाराजांची झाजं युरोप, इराण, तुर्कस्तान, आफ्रिकन देशामध्ये मसाल्याच्या पदार्थाचे व्यापार करायला जात होती. महाराज नुसते नेव्हीचे नाही, मर्चंट नेव्हीचे सुद्धा जनक आहेत. 7 ते 8 आंतरराष्ट्रीय कीर्तीची बंदरं महाराजांनी उभारली त्या काळात. स्वराज्याची अर्थव्यवस्था व्यापारानेच बळकट केली आहे. आता भारदेशाचं मीठ स्वस्त व्हायचं, देशी मीठ कुणी घ्यायचं नाही, व्यापारी धोरण महाराजांनी बनवलं. भारदेच्या मिठावर कर लावला, तो इतका लावला की देशी मीठ स्वस्त व्हायला लागलं. देशी शेतकऱ्यांचं, शेती व्यापाऱ्यांचं भलं व्हायला लागलं. भूमिपुत्रांचं कल्याण करणारं हे राज्य होतं हे महाराजांनी सिद्ध करून दाखवलं. व्यापार क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर केला, उद्यम क्षेत्रात अग्रेसर, हे वैशिष्ट्य होतं. त्या आरमाराची राजचिन्ह राजसिंहासनाच्या पाठीमागे झळकत होती. महाराज तख्तावर निघाले, राष्ट्रप्रधान मंडळाने आपापल्या जागा घेतल्या. गागा भट्ट पुढे आले, मंत्रघोष चालूच होता, जयध्वनी निनादतच होता. गागा भट्टांनी सिंहाचा मुखवट असलेला सुवर्ण राजदंड महाराजांच्या हाती दिला. महाराजांनी त्या सुवर्ण राजदंडाला वंदन केले आणि उजवा गुडघा टेकून सिंहासनापुढे महाराज नतमस्तक झाले. मंत्रघोष निनादला आणि महाराजांनी पदस्पर्श न करता सिंहासनारोहण केलं. त्यासरशी गागाभट्ट पुढे झाले. मोतीला जडावाचे सुवर्ण छत्र त्यांनी महाराजांच्या मस्तकी धरले. मंत्रघोष थांबला आणि गागाभट्टांची ललकारी निनादली. क्षत्रिय गुलाबतम सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की. आणि तो मुलपानी जयध्वनी निनादला, जय जयकार झाला. वाद्य निनादू लागली, नौबती झडू लागल्या, रायगडाच्या माथ्यावरच्या तोफा धडाडू लागल्या, आसमंताला संगू लागल्या. राजे छत्रपती झाले. या म्लेच्छ पातशाहीमध्ये एक मराठा एवढा पातशाह झाला, ही गोष्ट काही साधी झाली नाही. महाराज आतापर्यंत लोकांच्या हृदय सिंहासनावर आरूढ होतेच. राज्याभिषेकाने ते धर्मसिंहासनावर आरूढ झाले, राजे छत्रपती झाले. याच वेळी राजाने शिवराई नावाची नाणी पाडली. राजव्यवहार कोश मराठी भाषेतला कारभार चालू केला. सगळ्यांना अधिकार वाटून दिले. शक चालू केला. राजे युग प्रवर्तक ठरले. भेदभाव रहित साऱ्यांचं कल्याण करणार, स्त्रियांचा सन्मान राखणार लोककल्याणकारी राज्य महाराजांनी उभा केलं. कोण विलक्षण कार्य, लाखो वर्षांतही अद्भुत आणि अलौकिक घटना. या राज्याभिषेकानंच या राष्ट्रातल्या प्रत्येकाच्या मनात राष्ट्रीयत्व पेरलं. राष्ट्र रक्षणाची, राष्ट्र संवर्धनाची जबाबदारी या राज्याभिषेकातूनच प्रत्येकाने घेतली. आतापर्यंत राजा पडला की सैन्य पळून जायचं. महाराजांनी सांगितलं आता तसं होणार नाही. सैन्य राजासाठी नव्हे, सैन्य राज्यासाठी लढत राहील आणि त्यासाठी हे राज्याभिषेकाचं सिंहासन त्याचं अधिष्ठान असेल. हे स्वर्ण सिंहासन या मराठी तख्ताचं अधिष्ठान सर्वसामान्य माणसाच्या काळजात असेल. राजासाठी नाही, प्रत्येक जण राज्यासाठी लढेल. म्हणूनच महाराजांच्या नंतर, संभाजी महाराजांच्या नंतर राजाशिवाय प्रजा तब्बल 14 वर्ष लढत राहिली. औरंगजेबाशी झुंजत राहिली. दख्खन घ्यायला लावता औरंगजेब. दख्खन सोडा, स्वतःला गाडण्यापुरती 3.5 हात जमीन घेऊन अखेरचा इतच शांत झाला. आणि जगाला महाराष्ट्रानं नवा अध्याय सांगितला. जो महाराष्ट्राच्या नादाला लागतो त्याचा औरंगजेब होतो. शिवराज्याभिषेकानं ही व्यापक राष्ट्रीयत्वाची भूमिका, मातीसाठी, भूमीसाठी लढणाऱ्यांची एक अखंडित परंपरा इथं निर्माण केली. पण त्याहून सगळ्यात महत्वाचं स्वराज्याचं चरित्र आणि स्वराज्याचं चारित्र्य महाराजांनी घडवलं. काय विलक्षण आहे. पुण्यात लाल महालावर जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक महाराजांनी केला.
शाहिस्ता खानाची बोटं छाटली आणि वाऱ्यासारखे आलेले महाराज तीरासारखे निघून गेले. काही वेळानंतर लाल महालाचा गोंधळ संपला आणि शाहिस्ता खानाची एक बहीण धावत धावत शाहिस्ता खानाकडे आली. भाईजान, भाईजान, मेरी बेटी गायब है, मेरी बेटी गायब है भाईजान. तेव्हा शाहिस्ता खान तिला म्हणाला, शिवाजी राजांची माणसं तुझ्या पोरीला पळवणार नाहीतच, पण जर चुकून तसं काही घडलं असेल तर बेफिक्र रहा, शिवाजी राजे पोटच्या लेकीसारखीच तिची काळजी घेतील. कोण बोलतो हे? शाहिस्ता खान, स्वराज्याचा कट्टर वैर. काय चारित्र्य असेल स्वराज्याचं. मी नेहमी एक गोष्ट सांगतो, परवा मुंबईला हिंदू मुस्लिमांची दंगल झाली. का झाली, कशासाठी? कारण परंपरा भाग वेगळा, पण त्या दंगलीचा फायदा उठून एका मुस्लिम मोहल्ल्यामध्ये काही गुंड होते. त्याच मुस्लिम मोहल्ल्यामध्ये 25 वर्षाची एक देखणी लावण्यखनी युवती राहत होती. देखणी आरस पाणी, बस बघावं बघतच राहावं इतकी देखणी. या गुंडांचा तिच्या डोळा होता. दंगलीच्या दंग्या धोक्याचा फायदा उठवावा आणि त्या युवतीची आबरू लुटावी असा भेद तिने आखला. आणि दंगल आई जोमात असताना रात्रीच्या 12-12:30 वाजता हे गुंड त्या युवतीच्या घराच्या दिशेने सरकले. काळोख चिरत तिच्या दारापर्यंत पोहोचले. दारावर धडका पडू लागल्या. आतली युवती बावरली, शारली, घाबरली. खिडकीतनं बघितलं, गुंड दिसले. इरादा ध्यानी आला. स्वतःच्या आबरू वाचवण्यासाठी ती तशीच घराच्या मागच्या दारांना बेभान पळत सुटली. मुंबईच्या रस्त्यावरनं रात्रीच्या 12-12:30 वाजता जीवाच्या कांताने पळते. जर गुंडाच्या तावडीत सापडली तर आबरू गेलीच. पळते. पळता पळता एका बोळात शिरली. बोळातल्या एका घरात तिला उजेड दिसला. धपापते ओरडून दारापुढे आली. दार ठोठावलं. दार उघडलं गेलं. दारात उभा होता 80शीचा एक हिंदू युवक. त्याला आश्चर्य वाटलं. बाहेर दंगल चालली हिंदू मुस्लिमांची. ही मुलगी मुस्लिम, मग माझ्या दारापुढे कशी? त्याने विचारलं, काय हवंय? ती युवती म्हणाली, काय गुंड माझ्या पाठलागावर आहेत. माझ्या आबरूटायचा बेत आहे त्यांचा. एका रात्रीपुरता मला आसरा मिळेल का? हा युवक म्हटला, निश्चिंत आधी आहे, घर तुझंच आहे. तिला आत घेतलं, स्वतःचं अंतरून पांघरून गेलं. सांगितलं, शांत झोप इथं तुला कुठलीही भीती नाही. ती युवती झोपी गेली. हा दाराशी राखण करत बसला. ते गुंड परत येणार नाही, त्या युवतीला त्रास देणार नाही. पण राखण करता करता याच्या डोक्यात विचार आला, बाहेर दंगल चालली हिंदू मुस्लिमांची. ही मुलगी मुस्लिम, मी का हिंदूच्या घरात तिनं आसरा मागितलाच कसा? तिला भीती नाही म्हटली. आणि ते गुंड तर तिच्या आबरूटायला तिच्या पाठलागावर होते. पण घरात मी एकटा तरुण आहे. मनात आणलं तर आता या क्षणी या युवतीची आबरू मी इथंच लुटू शकतो. तिला माझ्या तावडीतनं वाचवणारे कोणी नाही. मग कुठल्या भरोशावर ती माझ्या घरात थांबली? रात्रभर विचार करत राहिला, उत्तर सुचलं नाही. सकाळ झाली, ती युवती जायला निघाली. जाताना तिनं आभार मानले, न राहून यानं विचारलं, बाहेर दंगल चालली हिंदू मुस्लिमांची. तू मुस्लिम, मी हिंदू. मी एका हिंदूच्या घरात तू आसरा कसा मागितलास? तुला भीती नाही वाटली? ते गुंड तर तुझ्या आबरूटणार होते. पण घरात मी एकटा होतो, तरुण होतो. मनात आणलं असतं तर रातोरात इथंच मी तुझ्या आबरू लुटू शकलो असतो. तुला माझ्या तावडीतनं वाचवणारही कुणी नव्हतं. मग कुठल्या भरोशावर तू माझ्या घरात थांबलीस? तशी ती युवती म्हणाली, त्या गुंडांच्या तावडीतनं सुटण्यासाठी रात्रीच्या 12-12:30 वाजता मी जीवाच्या कांताने पळत होते. पळता पळता या तुमच्या बोळात शिरले. बोळातल्या तुझ्या घरात मला उजेड दिसला. मी धपापत्या ओरडून दारापुढे उभा राहिले. पण दार खोटवायच्या अगोदर मी तुझ्या घराच्या उघड्या खिडकीतून आत डोकावून बघितलं तर तुझ्या घराच्या भिंतीवर मला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसला. आणि मगच मी दार खोटावलं. कारण मला माहिती आहे, ज्या घरात शिवरायांचा फोटो आहे त्या घरात कुणाच्याही आबरूला धोका नाही. 350 वर्षानंतर माझ्या राजांबद्दल जनमानसांच्या मनाची प्रतिमा ही प्रतिमा आहे. हा उत्सव चरित्राचा आहे. हा उत्सव चारित्र्याचा आहे. हा उत्सव गुणांचा, सद्गुणांचा आणि हा उत्सव नैतिक मूल्यांचा आहे, जी पिढ्यानपिढ्यांना प्रेरणा देत राहते. शिवराज्याभिषेक प्रेरणापीठ आहे. ते जगण्याचं विद्यापीठ आहे. ते तीर्थपीठ आहे.